വായിപ്പാൻ ഒരിക്കൽ കൂടെ ഒരു അവസരം വന്നിരിക്കുകയാണ്. प्रभु का वचन की उपस्थिति में आने के लिए प्रभु ने एक और अच्छा अवसर दिया है. നമ്മൾ പാടി നമ്മുടെ കർത്താവ് മേഘത്തിൽ വേഗം വരും. जैसा अभी हमने गीत गाया कि बहुत जल्दी अभी हमारा प्रभु बादलों में आने वाला है. എന്നാൽ അവൻ വരുമ്പോൾ നമ്മൾ കർത്താവിന്റെ ശബ്ദം കേട്ട് മേഘത്തിൽ എടുക്കപ്പെടും എന്ന് എങ്ങനെ നമുക്കറിയാം? परंतु जब प्रभु आएगा तो उनका आवाज सुनकर हम सब लोग बादलों में उठा लिए जाएंगे करके ये हमें कैसा मालूम पड़ेगा? അപ്പൊ അതുകൊണ്ട് നമുക്ക് നമ്മളെ കർത്താവ് വരുമ്പോൾ പോകുന്നവരാണോ, രക്ഷിക്കപ്പെട്ടവരാണോ, ദൈവത്തിന്റെ മക്കളാണോ, നമുക്ക് നമ്മുടെ പേര് സ്വർഗത്തിൽ എഴുതിയിട്ടുണ്ടോ, അതിന്റെ ഒരു പരിശോധനയാണ് ഇന്ന് നമ്മൾ വചനത്തിലൂടെ ചിന്തിക്കുന്നത്. इसके लिए क्या सचमुच हमारा नया जन्म हुआ है क्या? क्या हम लोग को हमारा नाम जीवन का पुस्तक में लिखा गया है क्या? क्या हम लोग प्रभु का आगमन में हम जाएंगे क्या? ये सब विषय को एक विश्वासी नया जन्म के द्वारा परखना जरूरी है. उस विषय में है आज हम लोग वचन का विषय मनन करने वाले हैं. നമ്മൾ ചിലപ്പോൾ ചിന്തിക്കും നമ്മൾ സ്നാനപ്പെട്ടതുകൊണ്ട് കർത്താവ് വരുമ്പോൾ പോകുക. तो ऐसा एक विचार होता है लोगों को, क्योंकि बपतिस्मा हो गया इसलिए प्रभु आएगा तो हमें लेकर जाएगा. അല്ലെങ്കിൽ ഒരു സഭയിൽ പോകുന്നുണ്ട്, या फिर मैं एक मंडली में जा रहा हूँ കർത്തൃമേശയിൽ പങ്കെടുക്കുന്നുണ്ട്, और प्रभु में इसका भाग ले रहा हूँ കർത്താവിനെ ആരാധിക്കുന്നുണ്ട്, और मैं आराधना करने आता हूँ. ഇങ്ങനെയൊക്കെ നമ്മുടെ വശത്തുണ്ടായാലും ഇത് കർത്താവ് അറിയാതെ തന്നെ നമുക്ക് ഇതൊക്കെ ചെയ്യാം. तो ये सब हमारे तरफ से हो रहा है, इसलिए हम लोग विश्वास से करके ऐसा लगेगा, ऐसा सोचेंगे प्रियो. लेकिन जिसके अंदर मसीह नहीं है, नया जन्म नहीं हुआ, वो लोग भी ऐसा कर सकते हैं. എന്നാൽ എങ്ങനെയാണ് നമ്മളെ കർത്താവ് വരുമ്പോൾ പോകുന്നതെന്ന് അറിയുന്നത്? രക്ഷിക്കപ്പെട്ട ഒരു വ്യക്തിക്ക് ഒരു പ്രത്യേക സന്തോഷമുണ്ട്, ചിലപ്പോൾ അത് നഷ്ടപ്പെടുകയും ചെയ്യും. അതിന്റെ അർത്ഥം രക്ഷിക്കപ്പെട്ടത് കൊണ്ടാണ് അവന്റെ സന്തോഷം നഷ്ടപ്പെട്ടതെന്ന് അവൻ അറിയുന്നു. परंतु एक विश्वासी का खासियत यह है कि नया जन्म पाया हुआ विश्वासी इस विषय में प्रभु की उपस्थिति में जब वो आराधना में और सेवा में प्रभु में जब वो रहते समय में उसके अंदर एक अवर्णनीय आनंद को वो अनुभव करने होता है, जो वर्णन नहीं कर सकता लेकिन अनुभव होता है. और ये आनंद का खासियत ऐसा है कि ये आनंद कभी कभी खो सकता है या कम हो सकता है. तो ऐसा क्यों है कि वो कम हो रहा है या खो बैठ रहा है? क्योंकि उसको आनंद मिला था. तो इससे एक आदमी मालूम पड़ सकता है कि क्योंकि वो आनंद उसका कम हो रहा है, खो रहा है, तो उसको कुछ तो आनंद मिला था. मतलब इसके अंदर एक नया जन्म का अनुभव है, इसीलिए ऐसा हो रहा है. നമ്മൾ 51 സങ്കീർത്തനം 12 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്, രക്ഷയുടെ സന്തോഷം എനിക്ക് തിരികെ തരണമേ. അതെന്താണ് ആ പ്രാർത്ഥനയുടെ? भजन संगीता 51 का 10 में जब हम पढ़ते हैं समय में दाऊद कहता है कि मुझे जो उद्धार का जो आनंद है वो वापस मुझे दे. तो ऐसा क्या हुआ दाऊद को कि उसको ऐसा कहना पड़ा? അദ്ദേഹം ഒരു പ്രത്യേക സന്തോഷം അനുഭവിച്ചു. तो उसका मतलब उन्होंने एक खास रीति का एक आनंद अनुभव किया था. താൻ അത് രാജാവായതിന്റെ സന്തോഷമല്ല, मतलब ये आनंद ऐसा नहीं कि वो राजा बन गया इसके लिए, യുദ്ധത്തിൽ ജയിച്ചതിന്റെ സന്തോഷമല്ല, या फिर बड़ा युद्ध जीत कर वीर बन गया, वो आनंद नहीं था. മറ്റേ സൈനിക ബലമുള്ളതിന്റെ സന്തോഷമല്ല, मेरे पास बहुत करोड़ों करोड़ों सेनाएं हैं उस बल के वजह से नहीं, തനിക്ക് ധനമുള്ളതിന്റെ സന്തോഷമല്ല, या फिर मैं बहुत धनवान हूँ, वो आनंद नहीं. ഇതൊക്കെ ഉണ്ടായിട്ടും ये सब भले ही था उसके पास, പക്ഷെ സന്തോഷമില്ല. तो भी आनंद नहीं. അപ്പൊ അതെന്താണ്? तो फिर क्या है ये? അതാണ് രക്ഷയുടെ സന്തോഷം എന്ന് പറയുമ്പോൾ അത് ദൈവത്തിന്റെ തന്നെ ഒരു സന്തോഷമാണ്. तो इसके लिए उद्धार का आनंद करके बोलते समय में वो एक ईश्वरीय आनंद है. അല്ലേ? Amen. നമ്മൾ ആരുടെ സന്തോഷമാണ് രക്ഷയുടെ സന്തോഷം? तो हम लोग किसका आनंद मना रहे? उद्धार का आनंद बोलते समय में वो किसका आनंद है? ദൈവത്തിന്റെ സന്തോഷമാണ്. वो परमेश्वर स्वयं का उनका ही आनंद है. അതെത്ര ശ്രേഷ്ഠമാണല്ലേ? वो कितना श्रेष्ठ बात है. അപ്പൊ കർത്താവ് നമ്മളിൽ സന്തോഷിക്കാത്തപ്പം നമുക്ക് ദുഃഖമേ ഉള്ളൂ. तो मतलब अगर प्रभु अगर हम में आनंद नहीं है तो हमको दुख ही रहेगा. നമ്മളെ 1 തെസ്സലോനിക്കർ 1:6 വായിക്കുന്നത്, पहला തെസ്സലോനിയോ 1:6 में हम इस रीति से पढ़ते हैं, the joy of the Holy Spirit, രക്ഷയുടെ സന്തോഷം തന്നെയാണ് पवित्र आत्मा के अर्थ तो परमेश्वर का आनंद के विषय में ही बोला गया है. കാരണം നമ്മൾ ആത്മാവിൽ ജനിച്ചവരായതുകൊണ്ട്, क्योंकि हम लोग आत्मा में हमारा जन्म हुआ है. നമ്മൾ ജനിച്ചതിൽ നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചതിൽ സന്തോഷിക്കുന്ന ആരാണ് വാസ്തവത്തിൽ? हमारा नया जन्म, हम लोग का नया जन्म हो गया करके ऐसे खबर में कौन आनंदित होता है? നമ്മുടെ അപ്പനോ അമ്മയോ ഒക്കെ സന്തോഷിച്ചെങ്കിലും അതൊരു കുറച്ച് നാളത്തേക്ക് സന്തോഷമേ ഉള്ളൂ. शायद हमारे भूमि का माता पिता आनंद करते होंगे लेकिन वो थोड़ा ही रहता है. സഭയിലുള്ളവർ സന്തോഷിച്ചാലും അത്രത്തോളം പോരാ. मंडली के लोग भी आनंद मना रहे बोला तो भी वो आनंद उतना पूर्णता में नहीं है. കാരണം നമ്മളെ രക്ഷിക്കപ്പെടണം എന്നുള്ളത് ആഗ്രഹിക്കുന്നത് സ്വർഗീയ പിതാവ് തന്നെയാണ്. प्रियो, लेकिन हम लोग नया जन्म पाना है, ये मन से ये आनंद करके इंतजार करने वाला, सबसे ज्यादा उल्लास में रहने वाला और कोई नहीं, स्वर्गीय पिता है.
ദൈവരാജ്യം എന്താണ്? परमेश्वर का राज्य क्या है? അത് ഹോളി സ്പിരിറ്റിന്റെ പ്രത്യേക സന്തോഷമാണ്. वो खाने पीने में नहीं, लेकिन पवित्र आत्मा में एक बहुत बड़ा आनंद का अनुभव है. നമുക്ക് ദൈവരാജ്യത്തിന് രണ്ട് വശമുണ്ട്. ഒന്ന് അക്ഷരീയമായി ദൈവരാജ്യം ഭൂമിയിൽ സ്ഥാപിക്കപ്പെടും. അപ്പോൾ തന്നെ ഇന്ന് തന്നെ ഒരു വിശ്വാസിയുടെ ഹൃദയത്തിൽ ദൈവരാജ്യം വന്നിട്ടുണ്ട്. तो परमेश्वर का राज्य करके बोलते समय में उसका दो पहलू को हम देख सकते हैं. एक पहलू इस आधार पर है कि सचमुच शारीरिक रीति से परमेश्वर का राज्य स्थापना होकर शारीरिक रीति से एक अनुभव यहाँ पर होने वाला है. परंतु उसी के साथ उसके पहले आज ही विश्वासियों के अंदर एक राज्य का आनंद उसके अंदर आ चुका है. ഈ ഭൂമിയിൽ ഏറ്റവും അധികം എപ്പോഴും ആത്മാവിൽ സന്തോഷിച്ച് നടന്ന ഒരു വ്യക്തിയാണ് കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു. इस दुनिया में सबसे ज्यादा एक मनुष्य था जो हमेशा आत्मा में आनंद लेकर चलता था, वो है हमारा प्रभु यीशु. കർത്താവ് പരിശുദ്ധാത്മാവിന് സന്തോഷം തന്നെയാണ് അനുഭവിച്ചത്. और क्यों ऐसा? और ये यीशु मसीह जो आनंद अनुभव कर रहा था वो पवित्र आत्मा का ही आनंद था. അതുകൊണ്ട് കർത്താവ് പറയാണ്, इसलिए प्रभु कहता है, ശിഷ്യന്മാരോട് പ്രത്യേകിച്ച് പറയുന്നുണ്ട്, वो चेलों को खास कहता है, ഞാൻ നിങ്ങളെ വിട്ടു പോവുകയാണ്, मैं तुमको छोड़कर जाऊंगा, പക്ഷെ എന്റെ സന്തോഷം परंतु मेरा आनंद. ഇപ്പൊ 33 വർഷം അനുഭവിച്ച ആ സന്തോഷം പിൻവാങ്ങാൻ സ്വീകരിക്കാൻ ഒരു ജനത്തെ അവൻ സമ്പാദിച്ചു. मतलब क्या कि प्रभु यीशु मसीह 33.5 साल इस दुनिया में जीकर एक मनुष्य रीति से जो आनंद उन्होंने कमाया था, वो आनंद, वो कमाया हुआ आनंद बांटने के लिए और उसका अगले भाइयों को, सह भाइयों को देने के लिए प्रभु प्राप्त हो गया था. അപ്പോൾ നമ്മൾ ആരാണ്? तो हम कौन है? കർത്താവിന്റെ സന്തോഷത്തിന്റെ പിൻതലമുറക്കാരാണ്, പിന്തുടർച്ചയാണ് നമ്മളിലൂടെ ആത്മാവ് സന്തോഷിപ്പിക്കുന്നത്. तो हम देखा जाए तो एक रीति से हम लोग ऐसे प्रकार के लोग हैं. प्रभु यीशु मसीह ने भूमि पर 33.5 साल जो आनंद अनुभव किया है, वही सेम आनंद, वही आनंद हम लोग उसको आगे चलाने वाले लोग हैं. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 15 അധ്യായം അതിന്റെ 11 വാക്യം നമുക്ക് വായിക്കാം. यूहन्ना का सुसमाचार 15 का 11 पढ़ेंगे. ആ വാക്യത്തിന്റെ പ്രത്യേകത ശരിക്കും ഹൃദയം ഒന്ന് തറപ്പിച്ച് വായിച്ചേ. एक बार हृदय से ध्यान से उसको पढ़ना. मैंने ये बात आपसे इसलिए कही है हाँ. कि मेरा आनंद तुम में बना रहे. നോക്കുക, ഇന്ന് ഈ പ്രപഞ്ചത്തിൽ, ഇന്ന് ഈ തലമുറയിൽ യേശു ക്രിസ്തു 2000 വർഷം മുമ്പ് ജീവിച്ച ഹൃദയത്തിലെ സന്തോഷം ഉള്ളവരാരാണ്? तो प्रियो, आज प्रभु जब ये वचन इस अवस्था में लिखते समय में, आज इतना पीढ़ी हो जाने के बाद ये 2024 में ऐसा कौन प्रकार के लोग हैं, किस प्रकार के लोग, कौन है इस दुनिया में जो अभी भी ये आनंद में जी रहा है? मैं, प्रभु के लोग. കർത്താവ് 2000 വർഷം മുമ്പ് ജീവിച്ചു. प्रभु तो 2000 साल पहले जिया था ना. പിന്നീട് ആ സന്തോഷം അനുഭവിക്കാതെ ഒരു എന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു ഇന്റർവെൽ ഇല്ലാത്ത രീതിയിൽ കണ്ടിന്യൂ ചെയ്യത്തക്കവണ്ണം ഈ ഭൂമിയിൽ ആരൊക്കെയുണ്ട്? मतलब क्या, प्रभु ने जो आनंद उस समय में अनुभव किया था, उस आनंद का अनुभव को बिना रुके कंटिन्यूस चलते चलते अभी समय तक 2000 साल हुआ तो भी अभी तक वो आनंद लगातार इस पृथ्वी में, इस भूमि में कुछ लोग हैं जो आनंद अभी भी करते आ रहे हैं. ആമേൻ. സഭ മൊത്തമായിട്ട് അന്ധകാര യുഗത്തിലേക്ക് പോയ കാലഘട്ടമുണ്ട്. एक जमाना था कि मंडली जो है, जो प्रभु का सच्चा मंडली एक अंधकार युग में चला गया था. അന്നേരം ആരും കർത്താവിന് സന്തോഷം ഹൃദയത്തിൽ അനുഭവിച്ചില്ലേ? क्या उस समय में कोई भी प्रभु का आनंद अनुभव नहीं किया है? ऐसा कोई था क्या? तभी भी थे कुछ लोग. അത് നമ്മൾ പറഞ്ഞത് എന്താണ്? ആ. സഭയുടെ ഇവിടെ ആരെങ്കിലൊക്കെ ഉണ്ട് കർത്താവിന്റെ സന്തോഷം നിലനിർത്താൻ. मतलब क्या है कि पीढ़ी 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 अगर इतिहास अगर हम निकालेंगे तो पीढ़ी 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 में इस पृथ्वी में ऐसे कुछ तो लोग थे. अगर एक दो है तो भी कुछ लोग थे जो आनंद को निरंतर जारी करके रखा. शायद 500 साल पहले एक या दो ही रहेगा, लेकिन वो लोग ने वो आनंद को बरकरार रखा और अभी तक हमारे पास वो आनंद है. കാരണം അതിന് ഒരു ഇടവേള ഇല്ല. मतलब क्या, उस आनंद है जो 2000 साल पहले शुरू हुआ था, वो रुका नहीं, बंद नहीं हुआ, अभी तक जारी है वो. കാരണം അത് നിത്യജീവനാണ്. क्योंकि वो अनंत काल का जीवन है. ദൈവത്തിന്റെ ദയ നിരന്തരമാണ്. परमेश्वर का दया क्या है? निरंतर है, रुकता नहीं. ആ സന്തോഷം കാത്തുകൊള്ളാൻ എന്നെ കിട്ടിയില്ലെങ്കിൽ ദൈവത്തിന് വേറെ ആൾക്കാരുണ്ട്. अगर वो आनंद का अनुभव करने के लिए अगर मैं उपलब्ध नहीं है, प्रभु के लिए कोई बात नहीं, क्योंकि वो दूसरा आदमी को प्रभु तैयार करके रखा है. സ്മരണ സഭയുടെ കാലം നോക്കുക. स्मरणा मंडली का समय को देखेंगे तो ഭയങ്കര പീഡയാണ്, बहुत बड़ा विपत्ति और क्लेश में थे वो लोग, ഭയങ്കര ദാരിദ്ര്യമാണ്. बहुत गरीबी में थे वो लोग. ആ കാലഘട്ടത്തിൽ ആരും സന്തോഷിച്ചില്ലേ? उस समय में कोई आनंद नहीं किया, ऐसा है क्या? किया.
ഉണ്ട്. Amen. കാരണം നമ്മൾ ചിന്തിക്കുന്ന രീതിയിലല്ല. കഷ്ടമോ പ്രയാസമോ ബുദ്ധിമുട്ടോ വന്നാലും ഈ സന്തോഷം നഷ്ടപ്പെടാത്ത രീതിയിലുള്ള ഒരു സന്തോഷമാണിത്. तो प्रियो, ये हम लोग जैसा सोचने वाला आनंद नहीं है जो दुनिया में मिलता है. दुनिया सोचता है उस रीति का आनंद नहीं है. भले तकलीफ, क्लेश, वेदना, नग्नता, कुछ भी, तलवार कुछ भी हमारे खिलाफ आए तो भी प्रभु का आनंद का खासियत क्या है कि हमारे अंदर से वो आनंद मिट नहीं सकता, रुक नहीं सकता. ऐसा एक आनंद का प्रबंध प्रभु ने हमको देकर गया है. ഈ സന്തോഷം നിരന്തരമായി നമ്മളിൽ ഉണ്ടാകണമെന്ന് കണ്ടുകൊണ്ടാണ് ये आनंद हम लोग आज के इस समय तक निरंतर हम लोग भी आनंद अनुभव करते रहना चाहिए. ये बात को देखकर, കാരണം ക്രൂശ് സഹിച്ചത് നമ്മൾ 12-ാം അധ്യായത്തിന്റെ എബ്രായ ലേഖനം 12-ാം അധ്യായത്തിന്റെ 2-ാം വാക്യം വായിച്ചു. इब्रानियों का पुस्तक 12:2 में प्रभु वहां पर क्या कहता है कि सामने रखा हुआ आनंद को देखकर सारा लज्जा को उसने सह लिया. തന്റെ മുമ്പിൽ വെച്ചിരുന്ന സന്തോഷം, सामने रखा हुआ आनंद को देखकर, അതെന്താണ് സന്തോഷം? वो क्या है प्रियो आनंद? നമ്മൾ രക്ഷപ്പെടുന്നതിൽ സന്തോഷിക്കുന്നവനാണ് मतलब കർത്താവ്. हम लोग उद्धार पाएंगे करके ये बात देखकर आनंद कर रहा है प्रभु. കർത്താവിന് സന്തോഷം അതാണ്. तो और ये है प्रभु का आनंद. കാരണം ദൈവത്തിന്റെ സന്തോഷം प्रभु का, परमेश्वर का आनंद നമുക്ക് തരുന്നതിലാണ് ദൈവത്തിന്റെ സന്തോഷം. हमें भी मिल जाए, ये परमेश्वर का आनंद है. ആ സന്തോഷം നമുക്ക് പ്രാപിച്ച് തരാൻ അവൻ കഷ്ടങ്ങളിലൂടെ പോകേണ്ടി വന്നു. तो ये परमेश्वर का ये आनंद हमको मिलने के लिए यीशु मसीह कष्ट उठाया, वो तो सही है. നമ്മൾ യേശായാവിന്റെ പുസ്തകം അതിന്റെ 13-ാം അധ്യായത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ यशायाह का पुस्तक 13 अध्याय में हम पढ़ते हैं. നമ്മള് പിന്നീട് വായിച്ചാൽ മതി. हम लोग बस ध्यान नोट कर लेना. അതിന്റെ 5 മുതൽ 32 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വരാൻ പോകുന്ന ദൈവത്തിന്റെ ന്യായവിധിയിൽ ഒരു സ്ത്രീ വേദനിക്കുന്നത് പോലെ വേദനിക്കുന്ന ഒരു വേദനയാണ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 16-ാം അധ്യായത്തിൽ കർത്താവ് എടുത്തു പറയുന്നത്. ഇവിടെങ്കിൽ അതിന്റെ 13-ന് 7-8 വാക്യം വായിക്കാം. ദൈവം ന്യായവിധി അയക്കുമ്പോൾ 13 का से 7 और 8 जल्दी पढ़ना. इस कारण सबके हाथ ढीले पड़ेंगे और हर एक मनुष्य का हृदय पिघल जाएगा. वे घबरा जाएंगे, उनको पीड़ा और शोक होगा. उनको जच्चा सी पीड़ाएं उठेंगी. वे चकित होकर हाँ, तो एक स्त्री पीड़ा में जाएगा करके विषय में बोला गया है. ഡെലിവറി ചെയ്യുമ്പോൾ तो जब वो गर्भवती होकर बच्चे का बाहर निकलने का जब समय आएगा, അവർക്ക് ദുഃഖമുണ്ട്. उसको एक प्रकार का दुख है. പക്ഷെ ആ ദുഃഖം മാറുന്നത് എങ്ങനെയാണ്? परंतु वो दर्द, वो दुख कभी हटेगा जब वो बच्चे को जन्म देकर स्त्री जब वो देखती है, बच्चे को हाथ में लेती है, तो वही दर्द उसका आनंद बन जाता है. എന്തിനാണ് ഈ അമ്മ വേദനിക്കുന്നത്? वो माँ क्यों दर्द में रहती है? തന്റെ കുഞ്ഞ് സന്തോഷവതിയാകണം. क्योंकि कि वो बच्चा सुरक्षित आनंदित होकर बाहर रहे. അത് തന്നെയാണ് അമ്മയുടെ സന്തോഷം. वो बच्चा अगर आनंदित रहा तो वो बच्चे का आनंद वो माँ का आनंद है. ഇതാണ് കർത്താവ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 16-ാം അധ്യായം 21-ാം വാക്യത്തിൽ പറയുന്നത്. यही प्रभु ने यूहन्ना का सुसमाचार 16 का 23 में कहता है. 21 16 16 का 21 में प्रसव के समय स्त्री को शोक होता है क्योंकि उसकी दुख की घड़ी आ पहुंची है. परंतु जब वह बालक को जन्म दे चुकी है तो इस आनंद से कि संसार में एक मनुष्य उत्पन्न हुआ. നോക്ക, ഒരു കുഞ്ഞ് ജനിച്ചു കഴിയുമ്പോൾ तो संसार में देखो एक बच्चा जन्म हो गया ഈ കുഞ്ഞ് വളർന്നു വരുമ്പോൾ और ये बच्चा बड़ा हो रहा है. ഈ കുഞ്ഞും അല്ലെങ്കിൽ പൈതലും അമ്മയും ഒരുമിച്ച് സന്തോഷിക്കുന്നു. तो और ये बच्चा बड़ा होते समय वो बच्चा और उसका माँ साथ में आनंद कर रहे हैं. നമുക്ക് അതിന്റെ ആ യാഥാർത്ഥ്യം നമ്മൾ കർത്താവ് വരുമ്പോൾ പോകുന്നതിന്റെ ഒക്കെ അടയാളങ്ങളാണ് ഇതൊക്കെ. प्रियो, ये सब हमारा प्रभु आएगा हमें लेकर जाने का, ये सब छोटा चिन्ह की बात है कि प्रभु के साथ हम आनंद मनाएंगे और आज ही हम आनंद मना रहे हैं. യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 53-11 यशायाह का पुस्तक 53 का 11 में हम पढ़ते हैं. അവന്റെ അധ്വാന ഫലം, അവന്റെ സോളിന്റെ വേദന അവൻ കണ്ട് സാറ്റിസ്ഫാക്ഷൻ ആകും, തൃപ്തനാകും, സന്തോഷിക്കും എന്ന് നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. 53 का 10 पढ़े. 11 सॉरी 11. वो अपने प्राण का दुख हाँ, उठाकर हाँ. उसे देखेगा हाँ. और दुरुस्त होगा. देखो, तो वो प्रभु ने जो प्राण में कष्ट उठाया हुआ देखकर वो एक बहुत बड़ा तृप्तता उसको मिलने वाला, आनंद मिलने वाला है. അപ്പൊ ആരുടെ സന്തോഷമാണ്? वो किसका आनंद है? നമ്മളെ രക്ഷിച്ച കർത്താവിന്റെ സന്തോഷം തന്നെയാണ് നമ്മൾ ഈ ഭൂമിയിൽ പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സന്തോഷമായി അനുഭവിക്കുന്നത്. तो हमें बचाने के लिए प्रभु यीशु मसीह को हम बचने वाले हैं, ये बात को देखकर प्रभु जो आनंद कर रहा है, खुशी मना रहा है, वही आनंद पवित्र आत्मा में आनंद है. അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? നമ്മൾ പോകാറുള്ളവരാണ്, मतलब हम लोग जाने वाले लोग हैं, നാം രക്ഷിക്കപ്പെട്ടവരാണ്, हम लोग नया जन्म पाए हुए लोग हैं, നാം ദൈവത്തിന്റെ മക്കളാണ്. हम लोग परमेश्वर के बच्चे हैं. കാരണം നമ്മുടെ ഉള്ളിൽ ദൈവത്തിന് വലിയ സ്ഥാനമുണ്ട്. क्योंकि हमारे अंदर परमेश्वर का एक बहुत बड़ा स्थान हमारे अंदर है. അവന്റെ സന്തോഷത്തിന് നമ്മുടെ ഉള്ളിൽ സ്ഥാനമുണ്ട്. उनका आनंद के लिए हमारे अंदर एक वजूद है, एक स्थान है. അവന്റെ ആത്മാവിന് സ്ഥാനമുണ്ട് നമ്മുടെ ഉള്ളിൽ. उनका आत्मा को स्थान है हमारे अंदर. നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 4:36 വായിക്കുമ്പോൾ यूहन्ना 4 का 36 में हम पढ़ते हैं. അവിടെ കർത്താവ് പറയുകയാണ്, प्रभु कहता है, വിതയ്ക്കുന്നവനും കൊയ്യുന്നവനും
കാരണം ഒരാൾ വിതയ്ക്കുകയാണ്, ആ വിതയുടെ അനുഭവം അനുഭവിക്കുന്ന ആളും വിതയ്ക്കുന്ന ആളും ഒരുമിച്ച് സന്തോഷിക്കുന്നു. वहां पर देखो दो प्रकार के लोग, बीज बोने वाला और उसका फल काटने वाला, दोनों आनंद करेंगे करके लिखा है। तो बीज बोने वाला अलग समय में बो रहा है, काटने वाला अलग समय में काट रहा है, दोनों अलग अलग लोग हैं। लेकिन क्या हो रहा है यहाँ पर, आनंद दोनों को साथ में हो रहा है। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन। അപ്പം ആത്മാവിന്റെ സന്തോഷം എന്ന് പറഞ്ഞാൽ ആരുടെ സന്തോഷമാണ്? तो इसके लिए आत्मा का आनंद है बोला तो वो किसका आनंद है? നമ്മുടെ ഉള്ളിലുള്ള ആനന്ദം ആരുടെയാണ്? हमारे अंदर जो आनंद है वो किसका आनंद है? आमेन। ഓ, അത് പോരെ നമ്മൾ കർത്താവ് വരുമ്പോൾ പോകുന്നുള്ള തെളിവ്. तो वही आनंद काफी है ना, एक सबूत के तौर पर कि प्रभु आएगा तो हम जाएगा करके बस समझने के लिए। നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടപ്പോൾ എന്തെങ്കിലും ദൈവം സന്തോഷിച്ചിട്ടുണ്ടോ? हम लोग का नया जन्म होते समय में या हमारे जीवन का अवस्था को देखकर क्या परमेश्वर ने एक बार भी हमारे जीवन में आनंद उठाया है क्या? യെസ്. കാരണം അങ്ങനെ സന്തോഷിക്കാൻ നമുക്കൊരു പിതാവുണ്ട്, ഒരു പിതൃത്വമുണ്ട്. तो हमारा मसीह में हम लोग प्रवेश करना, नया जन्म में प्रवेश करते समय में एक स्वर्गीय पिता है जो हमारा उस अवस्था को देखकर आनंदित करता है। ऐसा प्रेम करने वाला स्वर्गीय पिता है हमारा। നമ്മൾ ലൂക്കോസ് സുവിശേഷം 15:32 ലൂക്കാ. ആ മുടിയനായ പുത്രൻ തിരിച്ചു വരുമ്പോൾ ആ മകനെ കുറിച്ച് എന്താണ് പിതാവ് പറയുന്നത്? लूका का सुसमाचार 15:32, हाँ। जब वो उड़ाऊ बेटा या छोटा बेटा जब वापस आते समय आने के बाद उसके विषय में वो पिताजी क्या गवाही देता है? അവൻ മരിച്ചവനായിരുന്നു, वो तो पहला मरा हुआ था, ഇപ്പോൾ ജീവിക്കുന്നു. अभी तो जी रहा है। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन। നമ്മൾ ജീവിക്കുന്നതിൽ ആരാ तो സന്തോഷിക്കുന്നത്? हम लोग जी रहे हैं बोलकर इसमें आनंद कौन कर रहा है? आमेन। നമ്മൾ മരിച്ചു കിടന്നതിൽ സന്തോഷിക്കുന്ന ആരാണ്? हम लोग मर गए करके ये दशा को देखकर उस दशा में आनंद करने वाला कौन है? ആ അതിക്രമങ്ങളാലും പാപങ്ങളാലും മരിച്ച് ഈ ലോകത്തിന്റെ ആത്മാവിന് അധിപതിയായതിനെ അനുസരിച്ച് നടന്നു. हम लोग एक जमाने में पाप और अधर्म में हम जो मरे हुए थे और इस दुनिया का हाकिमों और दुष्ट आत्माओं के सेनाओं के अधीन में हम लोग दबे हुए थे, अनाज्ञाकारिता का आत्मा में दबे हुए थे। എന്നാൽ നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചപ്പോൾ परंतु जब नया जन्म हुआ, മരിച്ച അവസ്ഥയിൽ നിന്നും मरा हुआ अवस्था से हटकर നമ്മളെ ദൈവം ജീവിപ്പിച്ചപ്പോൾ प्रभु ने हमको जिलाया, കർത്താവിന് സന്തോഷമില്ലേ? उसमें हम जो उस जिलाने अवस्था में पहुंचते समय में पिता को आनंद हुआ गया, നമുക്ക് സന്തോഷമില്ലേ? हमें आनंद मिला गया। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. मैं കാണാതെ പോയിരുന്നു. देखो वो तो खो गया था, हाँ। लेकिन अभी मिल गया। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन। അതുകൊണ്ട് इसलिए സന്തോഷിക്കേണ്ടിയിരിക്കുന്നു. हम लोग को हम लोग आनंद करना चाहिए। അവിടെ രണ്ട് പ്രധാന പദമാണ് ഉപയോഗിച്ചിരിക്കുന്നത്. दो शब्द है, लूका 15:32 में लिखा है, ആ, पढ़ो। आनंद और मगन होना ആ, चाहिए। എന്താണ് നമ്മുടെ വ്യത്യാസം എന്താണ്? आनंद और मगन होना, മെറി ആൻഡ് ഗ്ലാഡ്. आनंद होना और मगन होना। അപ്പം നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചതിൽ സന്തോഷിച്ച ദൈവം. मतलब हमारा जब नया जन्म हुआ तो परमेश्वर आनंदित हुआ। എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മൾ പരിശുദ്ധാത്മാവിനെ ദുഃഖിപ്പിക്കരുത് എന്ന് പറയുന്നത്? क्यों वचन में ऐसा लिखा है कि पवित्र आत्मा को तुम दुखी ना करना? ദൈവത്തിന്റെ അല്ലാത്ത എന്തോ ഒരു സന്തോഷത്തിലേക്ക് നമ്മൾ പ്രവേശിക്കുമ്പോൾ क्योंकि जो चीज परमेश्वर का था उस आनंद से हम लोग हटकर जो चीज परमेश्वर का नहीं है उस बातों में जब हम आनंद ढूंढने गए तो पवित्र आत्मा दुखी हो गया। കാരണം എന്റെ സന്തോഷം അല്ലല്ലോ അവൻ സന്തോഷിക്കുന്നത്. क्योंकि प्रभु देख रहा है कि ये तो मेरा आनंद में आनंद नहीं मना रहा है, അത് വലിയ നഷ്ടമാണ് നമുക്ക് ഉണ്ടാകുന്നത്. और वो एक बहुत बड़ा नुकसान होने वाला है हमारे जीवन में। അപ്പൊ നമുക്ക് ഈ സന്തോഷം തിരികെ തരാൻ ദാവീദിനെ പോലെ നമ്മൾ പലപ്പോഴും പ്രാർത്ഥിക്കേണ്ടിയിരിക്കുന്നു. तो इसीलिए वो आनंद से हम लोग हटने की वजह से, उस आनंद से हमें खोने की वजह से हमको भी दाऊद ने जैसा प्रार्थना किया उस रीति से प्रार्थना का अवस्था हमें भी जरूरत है। പക്ഷെ വീണ്ടും ജനിച്ചപ്പോൾ ഒരു സന്തോഷം ഉണ്ടായെങ്കിലല്ലേ അത് നഷ്ടപ്പെട്ടാൽ നമുക്കത് മനസ്സിലാകുകയുള്ളൂ. परंतु प्रिय, जीवन में एक बार, जिंदगी में एक बार अगर नया जन्म हुआ है और प्रभु का आनंद मिला है, वही लोगों को मेरा आनंद खो गया है करके वो अनुभव मिलेगा। നമ്മൾ കൃപയാൽ क्योंकि अनुग्रह से, വിശ്വാസം മൂലം विश्वास के द्वारा നമ്മൾ എന്ത് ചെയ്തിരിക്കുന്നു? हमका क्या हो गया? हमारा उद्धार हुआ, नया जन्म हुआ। കൃപയാൽ വിശ്വാസം മൂലം. इसलिए अनुग्रह में, विश्वास के द्वारा ആ കൃപ നമുക്ക് നഷ്ടമാകുന്നുണ്ടോ? वो अनुग्रह हमारा नुकसान खो रहा है क्या? ദൈവത്തിന്റെ കൃപ നിരന്തരമായി നമ്മളിലേക്ക് वो പകർന്നുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. अनुग्रह तो बार बार निरंतर बिना रुके हमारे अंदर बहते आ रहा है। എന്റെ നീതിമാൻ വിശ്വാസത്താൽ ജീവിക്കും मेरा धर्मी लोग विश्वास के द्वारा जिएगा। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या? ഈ സന്തോഷത്തിൽ തന്നെ ജീവിക്കും. मतलब ये आनंद में ही जिएंगे। ആ അപ്പോൾ നമ്മള് വിശ്വാസത്താൽ इसलिए विश्वास के द्वारा, നമ്മളവിടെ നമ്മൾ വലിയ കാര്യങ്ങൾ ചെയ്ത് രക്ഷപ്പെട്ടവരല്ല. मतलब हम लोग कोई बड़ा वीर कार्य करके, क्रियाक्रम करके, तीर्थ यात्रा
करके नहीं हम लोग नया जन्म पाए हैं। വിശ്വസിച്ച ആ നിമിഷം जिस क्षण हमने विश्वास किया ആ ജീവൻ എത്തിയെങ്കിൽ और उसी क्षण में जीवन प्रवेश किया तो ആ ജീവനിലുള്ള സന്തോഷമാണത്. उसी जीवन में जब हमारे अंदर आया उसी के अंदर आनंद भी था। നമ്മൾ അപ്പോസ്തലപ്രവൃത്തി 16:31 വായിക്കുക. प्रेरितों का कार्य 16 का 31 पढ़ेंगे। ആ 16:31 एक्ट्स। उन्होंने कहा प्रभु यीशु मसीह पर विश्वास कर हाँ। तो तू और तेरा घराना उद्धार पाएगा। ഓക്കെ, ആ വീട്ടിൽ സന്തോഷം ഉണ്ടായോ? उस घर में भी आनंद हुआ क्या नीचे बढ़ने के बाद? പ്രൈസ് ദി ലോർഡ്. आमेन। എത്ര ദിവസം കാത്തിരുന്നു രക്ഷിക്കപ്പെട്ട്? हम लोग उद्धार होकर फिर कितना दिन इंतजार किया खुशी मनाने के लिए? ആ ഇതാണ്. Yes. उसी क्षण में आमेन। आमेन। അല്ല, ഇതാണ് ദൈവം ആ നിമിഷം. इसलिए प्रियो हमारा प्रभु का खासियत क्या है? उसी पल में हमको आनंद देगा। ആ നമ്മള് ടൈറ്റസ് 3:5 വായിക്കുന്നത് तीतुस का पुस्तक 3 का 5 में हम पढ़ते हैं। ദൈവത്തിന് നമ്മളോട് പ്രീതി തോന്നിയപ്പോൾ जब प्रभु को हमारे ऊपर प्रसन्नता आया तो അവൻ ധാരാളമായി പകർന്ന പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ സന്തോഷത്താൽ നമ്മളെ നിറച്ചു. वो हमें पढ़ना। तो उसने हमारा उद्धार किया हाँ और यह धर्म के कामों के कारण नहीं जो हमने आप किए उसका हाँ 6 भी पढ़ना। जिसे उसने हमारे उद्धारकर्ता यीशु मसीह के द्वारा हाँ। हम पर अधिकारी से उड़ेगा। Praise the Lord. നോക്കുക, ക്രിസ്തു മൂലം तो मसीह के द्वारा ഈ രക്ഷയുടെ സന്തോഷം അനുഭവിക്കാനായിട്ട് तो ये उद्धार का आनंद अनुभव करने के लिए ആത്മാവ് ധാരാളമായി നമ്മളിലേക്ക് പകർന്നു. पवित्र आत्मा को हमारे अंदर बहुताई से हमारे अंदर उड़ेगा। അപ്പൊ ആ രക്ഷിക്കപ്പെട്ട വ്യക്തിക്ക് എന്തുണ്ട്? तो मतलब उद्धार पाया हुआ व्यक्ति के अंदर क्या है? आनंद है। मैं പക്ഷെ അവന് നഷ്ടപ്പെടാം. परंतु ये आनंद वो खो सकता है या कमी कमी पे जा सकता है। രക്ഷിക്കപ്പെട്ടത് കൊണ്ടാണ് അവൻ ഇപ്പോൾ മനസ്സിലായത് ഇപ്പോൾ എനിക്ക് രക്ഷയുടെ സന്തോഷം ഇല്ല. तो वो नया जन्म पाया इसलिए उसको एहसास हो गया, बोध्य हो गया मेरे अंदर कुछ तो कमी हो गया करके। നമ്മുടെ പേഴ്സണൽ പ്രേയറില് हमारा व्यक्तिगत प्रार्थना में കർത്താവ് നമ്മളോട് ഇടപെടും. प्रभु हमारे साथ कार्य करेगा। ദൈവത്തിന്റെ വചനം വായിക്കുമ്പോൾ जब प्रभु का वचन हम पढ़ते हैं, ദൈവത്തിന്റെ വചനത്തിന് ഇടം നമ്മളിൽ ഉണ്ടെങ്കിൽ प्रभु का वचन को अगर मूल्य स्थान अगर हमने दिया है നമ്മളെ സാക്ഷിക്കും, तो प्रभु का वचन हमें ताड़ना देगा, നമുക്ക് ഉപദേശം തരും, हमें उपदेश करेगा, നമ്മളെ നേരെ നടത്തും. हमें सीधा चलाएगा। നമുക്ക് ഈ നിലയിൽ ദൈവത്തിൻ്റെതായിരിക്കുന്ന ആ തുടർന്നുള്ള പ്രവൃത്തി നമ്മളിൽ നടക്കുന്നത് നമ്മൾ സ്വർഗത്തിലേക്ക് പോകാനുള്ളവരായതുകൊണ്ടാണ്. तो इसके लिए इस रीति से प्रभु का वचन से हमें सीधा मार्ग में चलाने का जो अनुशासन जो डिसिप्लिन जो प्रभु का आत्मा हमारे अंदर करा रहा है वो क्यों करा रहा है? क्योंकि हम लोग वो लोग हैं जो स्वर्ग की ओर जाने वाले लोग हैं। इसके लिए हमारे अंदर ऐसा कार्य हो रहा है। ഇപ്പോഴും പലർക്കും നിശ്ചയമില്ല ഞാൻ രക്ഷിക്കപ്പെട്ടോ, ഇനി എന്നാണ് രക്ഷിക്കപ്പെടുന്നത്. आज बहुत लोगों को इस प्रकार का बोध या एहसास नहीं है या कॉन्फिडेंस नहीं है, क्या सचमुच मैंने नया जन्म पाया है क्या? अगर नहीं पाया है तो कब पाएंगे? എപ്പോഴാണ് രക്ഷിക്കപ്പെടുന്നത്? कब हमारा नया जन्म होगा? എപ്പോഴാണ് സന്തോഷം കിട്ടുന്നത്? फिर कब आनंद मिलेगा? ഇപ്പൊ നമ്മൾ വായിച്ചതേ ഉള്ളൂ परंतु अभी हमने पढ़ा അല്ലേ? ആ കുടുംബം ഒന്നടങ്കം സന്തോഷിച്ചു. वो पूरा कुटुंब एक उसी दिन उसी क्षण में सब लोग साथ में आनंद मनाया। നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം അതിന്റെ 20:31 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ यूहन्ना 20 का 31 जब हम पढ़ते हैं, 20:31 20 का 31 हाँ परंतु ये इसलिए लिखे गए हैं हाँ वही कि तुम विश्वास करो कि यीशु ही परमेश्वर का पुत्र मसीह है और विश्वास करके उसके नाम से जीवन पाओ। ആണോ? നോക്കുക, നമ്മൾ വിശ്വസിച്ചിട്ട് എത്ര സമയം കാത്തിരിക്കണം നമുക്ക് ജീവൻ കിട്ടാൻ? तो प्रियो विश्वास करने के बाद कितना समय आपको इंतजार करना पड़ेगा जीवन मिलने के लिए? हाँ विश्वास करने से जीवन मिलेगा करके लिखा है उधर। അപ്പൊ ആ ജീവൻ എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? मतलब जीवन मिल रहा मतलब क्या? आनंद मिल रहा है। आमेन। അത് സന്തോഷമാണ്, मतलब वो आनंद है, സമാധാനമാണ്, शांति है, അത് ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന്റെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിലുള്ള പ്രകടനമാണ്. मतलब प्रभु का आत्मा हमारे अंदर है करके उसका प्रकटीकरण का स्वभाव है वो आनंद मिलना, शांति मिलना, खुशी मिलना। അപ്പോൾ വിശ്വസിച്ചവൻ तो जो विश्वास किया മരണം വിട്ട് ജീവനിലേക്ക് കടന്നിരിക്കുന്നു. वो अभी क्या हो गया? मृत्यु से हटकर जीवन में प्रवेश किया है। യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 5:24 यूहन्ना का सुसमाचार 5 का 24 ഈ മരണം വിട്ടിട്ട് ഏത് രണ്ടാം മരണം വിട്ടിട്ട് मृत्यु को छोड़कर मतलब क्या? दूसरा मृत्यु को छोड़कर നിത്യജീവന്റെ ഓപ്പോസിറ്റ് ആയ നിത്യമരണം വിട്ടിട്ട് मतलब अनंत काल का जीवन का जो विरुद्ध है अनंत काल का मृत्यु, उस अनंत काल का मृत्यु से हटकर जो अनंत काल के जीवन में प्रवेश किया। നമ്മൾ പ്രവേശിച്ചില്ലേ? हम लोग प्रवेश किए ना? നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ ചെന്ന് പ്രവേശിച്ചിട്ടാണോ നിത്യജീവൻ तो കിട്ടുന്നത്? प्रिय हम लोग स्वर्ग में प्रवेश करने के बाद फिर अनंत काल जीवन मिलेगा, ऐसा है क्या? ഇല്ല, നമ്മൾ ജീവനിലേക്ക് हम പ്രവേശിച്ചിരിക്കുന്നു. लोग अभी जीवन में प्रवेश कर चुके हैं മരണം വിട്ടിട്ട് मृत्यु से हटकर।
നമ്മള് ജീവനിലേക്ക് പ്രവേശിച്ചിരിക്കുന്നു. जीवन में हम प्रवेश कर चुके हैं। ആ ജീവനിൽ എന്തുണ്ട്? उस जीवन में क्या है? ആ സന്തോഷമുണ്ട്. वो आनंद है। ആ സന്തോഷം ആർക്കുണ്ടായിരുന്നു? वो आनंद किसमें भी था? യേശു ക്രിസ്തുവിന് 33 വർഷം ജീവൻ ഉണ്ടായിരുന്നു. यीशु मसीह अपने 33.5 साल का जीवन में उनके अंदर था। ആ സന്തോഷമാണ് നമുക്ക് തന്നിരിക്കുന്നത്. वही आनंद जो यीशु मसीह का आनंद है, मनुष्य आनंद, वो हमको दिया है। Praise the Lord. मैं ആ ആനന്ദം അല്ലെങ്കിൽ ആ സന്തോഷം നിത്യ സന്തോഷമാണ്. और वो आनंद का खासियत क्या है जो सिर्फ यीशु मसीह उत्पन्न कर सकता है? वो अनंत काल का आनंद है। പക്ഷെ വിശ്വസിച്ചിട്ടും സന്തോഷിക്കാൻ കഴിയുന്നില്ല. എന്താണ് കാര്യം? परंतु विश्वास करने के बाद भी आनंद करने नहीं हो पा रहा है। उसका कारण क्या है? അത് കർത്താവിനോട് തന്നെ ചോദിക്കണം. उसके लिए तो वो व्यक्ति पर्सनली प्रभु के उपस्थिति में जाकर प्रभु को पूछना है वो बात को। അത് നമുക്ക് ദാവീദിന് എന്താ സന്തോഷം പോയത്? दाऊद का क्यों आनंद चला गया? ആ പാപം എന്ത് ചെയ്യുന്നു? पाप क्या करेगा? നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ നിന്ന് സന്തോഷം എടുത്തു കളയും. हमारे हृदय में आया हुआ आनंद को निकाल देगा। നമ്മൾ എന്നും ദുഃഖിച്ചും നിരാശരായി നടക്കണമെന്നാണ് സാത്താൻ ഇച്ഛിക്കുന്നത്. शैतान यही चाहता है कि विश्वासी लोग हमेशा निराश होकर, दुखी होकर, क्लेश में दुखी रहे। यही चाहता है वो। അപ്പോൾ നമുക്ക് ഈ സന്തോഷത്തിലേക്ക് പ്രവേശിക്കാനുള്ള വഴി, इसके लिए हमें इस आनंद में प्रवेश करने का रास्ता, വേറെ അർത്ഥം കൂടെ ഉണ്ട്. उसका एक दूसरा अर्थ भी हमें समझना है। വിശ്വസിക്കാത്തവർക്ക് ഇപ്പോൾ തന്നെ ന്യായവിധിയും വന്നിരിക്കുന്നു എന്നാണ് വായിക്കുന്നത്. हम लोग वचन में पढ़ते हैं कि जिन लोगों ने अभी विश्वास नहीं किया, उनको अभी ही न्याय का विधि या दंड का आज्ञा उनके ऊपर आ चुका है। യോഹന്നാൻ का सुसमाचार 3 अध्याय में हम पढ़ते हैं। 1:18 വായിക്കുമ്പോൾ इनका 18 में हम पढ़ते हैं। കാരണം രക്ഷിക്കപ്പെടാത്തവന് जिसका नया जन्म नहीं हुआ है, അവന് സന്തോഷമില്ല. उसके अंदर आनंद नहीं है। അവൻ വിധിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നു. क्यों? क्योंकि वो न्याय के लिए नियुक्त किया गया है। पढ़ना। जो उस पर विश्वास करता है हाँ। उस पर दंड आज्ञा नहीं। की आज्ञा नहीं होती, हाँ। परंतु जो उस पर विश्वास नहीं करता वह दोषी ठहर चुका। हाँ। इसलिए ഓക്കെ എപ്പോഴാണ് അവൻ ന്യായവിധിക്കായി വിധിക്കപ്പെട്ടിരിക്കുന്നത്? तो वो कब है कि न्याय के लिए वो दोषी ठहर चुका है? എപ്പോഴാണ്? कब हुआ? ഇപ്പോൾ തന്നെ. मतलब अभी भूमि में ही, पृथ्वी में ही वो इप्पो दोषी संडे। ठहराया जाए। उधर नहीं कि सफेद सिंहासन में जाकर तो दोषी है प्रभु बोल रहा है। हाँ। ऐसा नहीं है प्रियो। നമ്മൾ यहीं पर भूमि में ही നമ്മളെ വിശ്വസിക്കുന്നവരെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുക. हम लोग जो विश्वास करते हैं उनके बारे में लिखा है। നമുക്ക് ഇപ്പോൾ തന്നെ നമ്മൾ റോമലേഖനം 5:9 വായിക്കുന്നു. रोमियो का पुस्तक 5:9 में लिखा है कि अभी ही हमको, ഹാവിംഗ് നൗ ഇപ്പോൾ തന്നെ. अभी ही हमको, നൗ എന്നുള്ള പദമുണ്ട് ഇപ്പോൾ. पढ़ना 5:9। अगर हम उसके लहू के कारण धर्मी ठहरे हाँ। तो उसके द्वारा परमेश्वर के क्रोध से क्यों न बचेंगे? नहीं, अभी करके आया नहीं। है? हाँ। हाँ, अब अब उसके अब ओके ओके प्रेज द लॉर्ड। जबकि अब എന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका अर्थ क्या है? ഇപ്പോൾ. अभी, ഇതാ, अब ഇപ്പോഴാണ് രക്ഷാസമയം. मतलब अभी है उद्धार का समय, ഇപ്പോഴാണ് നമുക്ക് നഷ്ടപ്പെടാനുള്ള സമയം. और अभी है नष्ट होने का समय या नाश होने का समय भी अभी है। ദൈവത്തിന്റെ വചനം എന്താ പറയുന്നത്? परमेश्वर का वचन क्या कहता है? ഏ? अभी पाओ या अभी खो जाओ? अभी पाओ। അപ്പൊ നമ്മൾ ഇപ്പോൾ നമ്മൾ പിന്നെയും വായിക്കുകയാണ്. हम लोग ये बार बार पढ़ते हैं। അവിടെ നമ്മൾ അതിന്റെ നമ്മൾ റോമലേഖനം 8:1 रोमियो का पुस्तक 8:9 1 में 8:1 अब जो मसीह यीशु में है, अब जो मसीह यीशु में है उनके अंदर दंड की ഇപ്പോൾ आज्ञा है। ക്രിസ്തുയേശുവിലുള്ളവർക്ക് अब जो यीशु मसीह में, मतलब पृथ्वी में अभी हम जीते समय में, अब നമ്മൾ എന്തുകൊണ്ടാണ് കർത്താവ് വരുമ്പോൾ പോകുന്നത്? क्यों है कि प्रभु आएगा तो हम उनके साथ जाने वाले हैं। ഇപ്പോൾ अब जा रहे हैं। നമ്മൾ എവിടെയാണ്? अब हम कहां पर है? ക്രിസ്തുവിലാണ്. मसीह में है। इसके लिए ക്രിസ്തുവിലാണെങ്കിൽ मसीह में है तो എന്താണുണ്ട്? हम क्या है? दंड की आज्ञा नहीं, जीवन आ गया। praise the Lord. ആ ജീവനിൽ എന്തുണ്ട്? उस जीवन में क्या छुपा है? आनंद। നമ്മളിത് അറിയണം എന്നാണ് ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നത്. इसलिए प्रभु ये बात चाहता है कि तुम लोग ये बात को जानो। പക്ഷേ നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടാലും परंतु हम लोग उद्धार हो जाने के बावजूद भी കർത്താവ് അറിയാതെ തന്നെ നാം രക്ഷിക്കപ്പെട്ടു എന്ന് നമുക്ക് ചിന്തിക്കാം. हम लोग क्या विषय में ऐसा हो सकता है कि हाँ, प्रभु जाने बगैर ही हम लोग का नया जन्म हो गया करके ऐसा स्थिति में हम जी सकते हैं। കർത്താവ് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 2:24 പറയുകയാണ്. यूहन्ना का सुसमाचार 2:24 में प्रभु कहता है, परंतु यीशु ने अपने आप को उनके भरोसे पर नहीं छोड़ा, हाँ। क्योंकि वह सबको जानता था। അവൻ എല്ലാവരെയും അറിയുന്നു. क्योंकि वो सभी लोगों को जानता है। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? എനിക്കുള്ളവരെ ഞാൻ അറിയുന്നു. ना जो मेरे हैं उनको मैं जानता हूँ। നമ്മൾ 2 തീമോഥെയോസ് 2:19 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നതാണ്. दूसरा तिमोथी 2:19 में हम क्या पढ़ते हैं? ദൈവത്തിന്റെ അടിസ്ഥാനം സ്ഥിരമായി നിൽക്കുന്നു. परमेश्वर का जो नींव है वो स्थिर है। എന്ന് വായിക്കുകയാണ്. और आगे
तो भी परमेश्वर की पक्की नींव बनी हाँ। रहती है हाँ। और उस पर यह छाप लगी है, हाँ। प्रभु अपनों को पहचानता है आमेन। और जो कोई प्रभु का नाम लेता है हाँ। वह अधर्म से बचा रहे। प्रभु Okay. अपने लोगों को पहचानता है। എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? രക്ഷിക്കപ്പെട്ട ആൾക്കറിയാം मतलब जो उद्धार पाया हुआ व्यक्ति वो खुद जान रहा है ഞാൻ ദൈവത്തിനുള്ളവനാണ്. मैं प्रभु का हूँ। ഓക്കെ, നമുക്കിനി യേശു ക്രിസ്തുവിനെ നോക്കാം. अभी यीशु मसीह को अगर हम देखें तो യേശു കർത്താവ് ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ यीशु मसीह जब इस भूमि में था അവൻ ദൈവത്തിന്റെ മകനാണെന്ന് യേശുവിന് അറിയാമായിരുന്നോ? कि वो यीशु मसीह जानता था क्या कि वो परमेश्वर का पुत्र है करके? അറിയാമായിരുന്നോ? जानता था क्या? ആ, जानता था। അതേ ജീവനല്ലേ നമ്മളിൽ വന്നിരിക്കുന്നത്. वही जीवन प्रियो हमारे अंदर आया है। Praise the Lord. आमेन। കർത്താവ് എന്താ പറയുന്നത്? प्रभु ने क्या कहा? അവിടെ നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം യോഹന്നാ का सुसमाचार 10-ാം അധ്യായം 10वां अध्याय 18-ാം വാക്യത്തിൽ ഇങ്ങനെ വായിക്കുന്നുണ്ട്. 10 का 18 पढ़े। कोई उसे मुझसे चिंता नहीं, हाँ। वरन मैं उसे आप ही देता ആ, हूँ। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका मतलब क्या है? യേശു കർത്താവിന്റെ ജീവനെ ആരും എടുത്തു കളയുന്നതല്ല. मतलब ऐसा नहीं सोच रहा कि यीशु मसीह का जीवन कोई और आके उससे खींच कर निकाल रहा है इसलिए यीशु मर गया। അങ്ങനല്ല. ऐसा नहीं है। യേശുവിനെ കൊല്ലാൻ ആർക്കും കഴിയില്ല. यीशु को का हत्या करे या यीशु को मार डाले ऐसा कोई नहीं कर सकता। അത് യേശുവിന് അറിയാമായിരുന്നോ? ये बात यीशु जानता है क्या? जानता है ना, वही तो कहा अभी। ആ, അല്ലേ? यीशु जानता है कि हाँ। जब तक वो नहीं चाहेगा वो नहीं मरेगा। ആ, പക്ഷെ ഞാൻ എന്ത് ചെയ്യുന്നു? मैं क्या कर रहा हूँ? എന്റെ ജീവൻ മറ്റുള്ളവർക്ക് ഉണ്ടാകേണ്ടതിന്, परंतु मेरा जीवन दूसरों के लिए भी मिल जाने के लिए यीशु कहता है ആ നിത്യജീവൻ, वो है अनंत काल का जीवन। ആ ജീവൻ ആർക്കും എടുത്തു കളയാൻ കഴിയത്തില്ല. इसके लिए वही जीवन जिसको दे रहा हूँ वो लोग जिसके अंदर आ चुका है हाँ। वो अनंत काल का जीवन भी कोई और आकर छीन नहीं सकता। Praise the Lord. जो हमको यीशु मसीह के द्वारा अनंत काल का जीवन मिला हाँ। जैसा यीशु का जीवन कोई नहीं ले सकता हाँ। उसी तरह यीशु मसीह का अनंत काल का जीवन हमारे अंदर आया है। Yes. वो जीवन भी कोई हमसे नहीं ले सकता। Praise the Lord. आमेन। ഇതാണ് നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടു തെളിവ്. ये है सबूत कि हमारा नया जन्म हो चुका है। അവൻ എന്തിനാ വന്നത്? മരണഭീതിയിൽ നിന്ന് രക്ഷിക്കാനാണ് വന്നത്. प्रभु क्यों आया? जो मृत्यु से डरे हुए लोगों को, उस बोझ में दबे हुए लोगों को बचाने के लिए आया ना। യേശുവിന് തന്നെ മരണഭീതി ഉണ്ടായിരുന്നോ? यीशु को कभी मृत्यु से डरता क्या? ആ ജീവനാണ്. तो वही जीवन नया जन्म पाए हुए लोगों को मिलता है। അപ്പൊ യേശു മരിച്ചത് എന്തിനു വേണ്ടിയാ? तो यीशु क्यों मरा? लेकिन बहुतों को वो जीवन देने മറ്റുള്ളവർക്ക് के ജീവൻ लिए, ഉണ്ടാകേണ്ടതിന്. दूसरों के अंदर वो जीवन उत्पन्न होने के लिए। Praise the Lord. Amen. ആ ജീവൻ പ്രാപിച്ചവർക്ക് അറിയാം, वो जीवन जिसको प्राप्त हुआ है यीशु मसीह का जीवन, वो लोग जानते हैं എന്റെ ജീവൻ നിത്യജീവനാണ്. मेरा अंदर आया हुआ यीशु का जीवन अनंत काल का जीवन है। ആ ജീവൻ സമയത്തിന് മുമ്പ് എടുക്കാൻ ആർക്കും കഴിയത്തില്ല. वो जीवन समय जो निश्चित किया हुआ है, नियुक्त किया है, उसके पहले उसको कोई नहीं ले सकता। ആ ജീവനെ നശിപ്പിക്കാൻ കഴിയത്തില്ല. उस जीवन को कोई नाश भी नहीं कर सकता। അറുപ്പാനും മുടിപ്പാനും ശത്രു വരുന്നുണ്ട്. शैतान आ रहा है, जो शत्रु क्यों आ रहा है? नाश करने, चुराने के लिए, हत्या करने के लिए। പക്ഷെ ഞാൻ വരുന്നത് എന്തിനാണ്? परंतु मैं क्यों आया हूँ? ജീവൻ കൊടുക്കാൻ. जीवन देने। Praise the Lord. आमेन। और बहुतायत का जीवन देने। അപ്പൊ യേശു മരിക്കേണ്ടിയിട്ട് മരിച്ചതാണോ? तो इसके लिए यीशु बूढ़ा होकर मरना पड़ेगा या समय मनुष्य है मरना पड़ेगा इसलिए मरा, ऐसा है क्या? ആ, അവന് ജീവിച്ചിരിക്കുമ്പോൾ അറിയാം मृत्यु उसके ऊपर हावी हो गया इसलिए मरा, ऐसा नहीं प्रियो। वो जब जिंदा था तब यीशु जानता था എന്റെ ജീവനെ ആർക്കും എന്നിൽ എടുക്കാൻ കഴിയും. मेरे अंदर से जीवन को कोई भी छीन के ले नहीं सकता, ആർക്കും. कोई किसी को भी नहीं। പക്ഷെ ഞാൻ എന്താണ്? परंतु मैं क्या करूंगा? എന്റെ പിതാവിന് ഇഷ്ടാനുസരിച്ച് मेरा पिता का इच्छा के अनुसार അവർക്ക് ജീവൻ उन ഉണ്ടാകേണ്ടതിന് लोगों को जीवन मिलने के लिए ഞാൻ സ്വയമായി കൊടുക്കുന്നു. मैं स्वयं से अपना जीवन हमें बचाने के लिए दिया। Praise the Lord. Amen. അതിനുള്ള അധികാരം എനിക്കുണ്ട്. उस प्रकार का अधिकार यीशु में है। എന്നിട്ട് പറയുകയാണ്, फिर वो कहता ആ है ജീവനെ उस जीवन को തിരികെ പ്രാപിക്കാൻ എനിക്ക് അധികാരമുണ്ട്. वापस प्राप्त करने के लिए भी अधिकार है। അപ്പൊ അങ്ങനെ അധികാരം ऐसा अधिकार का और कौन है? മഹാത്മാഗാന്ധിക്കുണ്ടോ? महात्मा गांधी है क्या? അങ്ങനെയാണെങ്കിൽ ഈ മരിച്ചവരൊക്കെ എവിടെ? अगर प्रियो इस दुनिया में ऐसा कोई नहीं है तो अभी मरे हुए लोग कहाँ पर है फिर? Praise the Lord. Praise the Lord. അതെ, അതാണ് നമ്മൾ മരണമില്ലാത്തൊരു ജീവനാണ് നമ്മൾ പ്രാപിക്കുന്നത്. इसके लिए प्रियो हमारे अंदर एक ऐसा जीवन आ चुका है जिसमें मृत्यु नहीं है। ഇത് നമ്മൾ അറിയണം. ये बात हम जानना है, അറിയണം. समझना है। യേശു അറിഞ്ഞതുപോലെ जैसा यीशु जानता था भूमि में जीते समय में, हाँ। वही सेम जानकारी के अनुसार हमें भी जानना है। എന്നാൽ യേശു മരിച്ചത് എന്തിനു വേണ്ടിയാണ്? നമ്മളെ സ്നേഹിക്കും, നമ്മൾ ആനന്ദിക്കാൻ വേണ്ടി. पर इसलिए प्रियो लेकिन यीशु को मरना पड़ा क्योंकि हमसे प्रेम किया और हम भी यीशु के समान आनंदित हो सके इसके लिए। ആ, നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 15:15 വായിച്ചു. യോഹന്നാ का 15:15 में हमने पढ़ा, എന്റെ സന്തോഷം നമ്മൾ നേരത്തെ വായിച്ചാണ്. എന്റെ സന്തോഷം നിങ്ങൾക്ക് തരുന്നു. मैं मेरा आनंद मैं तुमको दूंगा।
ആ സന്തോഷമാണ് ഇപ്പോൾ ആ നിത്യജീവന സന്തോഷം നമുക്ക് തകർന്നതുകൊണ്ടാണ് നമ്മൾക്ക് ഇന്ന് ജീവനുള്ളത് അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ तो സന്തോഷമുള്ളത്. वो आनंद का मतलब मैं प्रभु कहता है कि क्योंकि वो जीवन प्रभु ने दिया है हाँ। और वो जीवन हमारे अंदर आ चुका है, हाँ। इसकी वजह से वो आनंद हमारे अंदर आ गया, क्योंकि उस जीवन में आनंद था। അപ്പൊ യേശുവിന് അറിയാം, यीशु जानता था। നമുക്കറിയാം യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 13-ാം അധ്യായത്തിൽ यूहन्ना का सुसमाचार 13 अध्याय, താൻ ഈ ലോകത്തിൽ നിന്നും പിതാവിന്റെ അടുക്കൽ പോകുന്നു എന്ന് അറിഞ്ഞ് जब यीशु जान गया कि अब ये जगत को छोड़कर वो पिता के पास जा रहा है करके, അറിഞ്ഞ് जानने के बाद 13-ന്റെ 1 13 का 1 पढ़ना। फसह के पर्व से पहले जब यीशु ने जान लिया कि मेरी वह घड़ी आ बस 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 प्रभु जान लिया, मतलब प्रभु जानता था कि उसकी घड़ी आ चुकी है। നമ്മൾ നിത്യജീവൻ പ്രാപിച്ചവരാണെങ്കിൽ अगर हम लोग अनंत काल का जीवन प्राप्त किए हुए लोग हैं तो, ഒരുപക്ഷെ ശരീരത്തിൽ മരണം വരുമ്പോൾ और शायद शरीर में हमको ये शारीरिक में हमको मृत्यु आएगा, നമുക്കും അറിയാൻ പറ്റും हम भी जान पाएंगे उस समय में ഞാൻ പിതാവിന്റെ അടുക്കലേക്ക് പോവുക. कि मैं पिता के पास जा रहा हूँ। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ആ ജീവന്റെ സന്തോഷം എല്ലാവർക്കും അറിയാൻ പറ്റുന്നില്ല. तो वो क्योंकि वो जीवन का आनंद में इतना डूब चुका था कि उसका वो आनंद का अनुभव मृत्यु का समय में भी होगा। ये जरूरी नहीं है कि हर विश्वासी को ये होगा। ഇതുപോലെ തന്നെയാണ് ഇസി എത്രയോ രീതിയിൽ വിശുദ്ധന്മാർ അവരുടെ മരണസമയത്തിന് മുമ്പേ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. कितना पवित्र लोग विश्वासी लोगों ने मृत्यु आने से पहले ही उन्होंने ये कहा था, ഞാൻ കാര്യങ്ങളെല്ലാം ക്രമപ്പെടുത്തോളം ഞാൻ പോവാണ്. देखो मैं अभी जो भी मेरा कार्य है भूमि का समय, वो सबको मैं अभी लेखा में एकदम सही कर रहा हूँ, क्योंकि मेरा जाने का टाइम हो गया। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? യേശുവിന് അറിയാവുന്നതുപോലെ जिस रीति से यीशु जानता था कि उसका समय आ गया है, वैसे बहुत से भक्तों को लोगों को भी जानने को हुआ। അറിയണം. ये बात जानना चाहिए। ഇങ്ങനെ തന്നെയാണ് इसी रीति से കർത്താവ് മേഘത്തിൽ വരുന്നതിന് മുമ്പ് ചിലർക്കൊക്കെ അറിയാം കർത്താവ് ഇപ്പൊ വരും. मैं इसके लिए जिस रीति से प्रभु जब बादलों पर आएगा, उसी कनेक्शन में, उसी जीवन का बंधन में जो गहराई में डूबे हुए हैं, उनको भी मालूम पड़ेगा, देखो प्रभु आ रहा है बादलों में, Praise क्योंकि वो the Lord. सिग्नल मिल गया उनको। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? അവർ ആ ജീവന്റെ തുടുപ്പിലാണ് जो ജീവിച്ചത്. वो लोग वो जीवन का उत्तेजना में, उसका प्रभाव में जी रहे थे। നമ്മൾ 1 യോഹന്നാൻ 5:13 പറയുകയാണ്, पहला यूहन्ना 5 का 13 में हम पढ़ते हैं, കർത്താവിനോട് ചോദിച്ച് മനസ്സിലാക്കണം, കർത്താവേ ഞാൻ ജീവൻ പ്രാപിച്ചവനാണെന്ന് അറിയാൻ എന്നെ സഹായിക്കണേ, അതാണ് പറയുന്നത്. ये प्रभु की, हमें प्रभु से ये बात को मानना है और पूछना है, हमें समर्पण करके प्रभु को पूछना है कि हे प्रभु, इस जीवन का अनुभव मुझे मिला है कि नहीं, ये बात मैं जानना चाहता हूँ। അവിടെ എന്താ വായിക്കുന്നത്? तो क्या पढ़ते हैं हम? मैंने तुम जो परमेश्वर के पुत्र के नाम पर विश्वास करते हो, हाँ। इसमें लिखा है कि तुम जानो कि अनंत जीवन तुम्हारा है। हाँ। देखो ये ओके। जानो, ആ, इसलिए लिखा है, അറിയണം. ये बात तुम जानो। നമ്മൾ അറിയാത്തത് കൊണ്ടാണ് എന്ത് സംഭവിക്കുന്നത്? हम लोग क्योंकि हम लोग सही रीति से जान नहीं पा रहे, വീണ്ടും ജനിച്ചില്ല എങ്കിൽ अगर नया जन्म नहीं पाया है तो ഒരിക്കലും നമുക്ക് അറിയാൻ കഴിയുകയില്ല. फिर कभी भी हमको मालूम नहीं पड़ेगा। നമ്മുടെ മാതാപിതാക്കളുടെ ജീവനിൽ നമ്മൾ വീണ്ടും ജനിച്ചു എന്ന് അറിയാൻ കഴിയത്തില്ല. हमारा माता पिता का वही जीवन का अनुभव में हम लोग जी रहे, तो ये कितना भी लिखा हुआ बात पढ़ेंगे तो हाँ। प्रभु का कोई भी अनुभव हमको नहीं मिलने वाला, और- जान नहीं पाएंगे हम। ആത്മാവാണ് വീണ്ടും ജനിപ്പിക്കുന്നത്. क्योंकि आत्मा है जो हमको नया जन्म में प्रवेश कराता है, ആത്മാവ് നമ്മളെ അറിയുമാറാക്കുന്നു. और आत्मा ही है जो हमें पहचान देता है और जानने का शक्ति देता है, ആത്മാവ് സന്തോഷിപ്പിക്കുന്നു. और आत्मा ही है जो हमारे अंदर आनंद करवाता है हमको भी, വരാൻ പോകുന്ന കാര്യങ്ങൾ നമ്മൾ കാണിച്ചു തരുന്നു. और आने वाली बातों को वो बताता है। അപ്പൊ കർത്താവ് പറഞ്ഞു, ഞാൻ പോകുന്നത് നല്ലത്. प्रभु कहता है कि मैं जा रहा हूँ, ये तुम लोग के लिए अच्छा है, ഞാൻ പോയാൽ क्योंकि मैं अगर गया तो ആത്മാവ് വരും, आत्मा आएगा അവൻ നിങ്ങളെ സകല സത്യത്തിലും വഴി നടത്തും. और वो तुमको सब प्रकार का असत्य में तुमको चलाएगा, നിങ്ങൾ വരാനുള്ള കാര്യങ്ങൾ നിങ്ങളെ അറിയിക്കും. और आने वाला बातें भी तुमको बताएंगे। നമുക്കറിയാമോ വരാനുള്ള കാര്യം? हमको अभी दुनिया में क्या क्या बातें होने वाला है हम जानते हैं क्या? അതല്ല, वो നമ്മുടെ दुनिया, ഭാവിയോട് ബന്ധം. मतलब दुनिया का विषय का नहीं, हमारा विषय की विषय में ഒരു കാര്യം നമുക്ക് നോക്കാം. एक बात हम देखते हैं, വരാനുള്ള കാര്യം പരിശുദ്ധാത്മ അറിയിക്കുന്നത് मतलब विश्वासी के संबंध में जो आने वाली बातें जो पवित्र आत्मा बताता है, അത് സത്യാത്മാവിൽ വീണ്ടും ജനിച്ചവർക്കെല്ലാം അറിയാം. പച്ചവെള്ളം പോലെ അറിയാം, പകൽ പോലെ അറിയാം. നമുക്ക് 2 കൊരിന്ത്യർ 5:1 वो सभी विश्वासियों को एकदम स्पष्ट रीति से, जैसा पानी साफ है तो मालूम है कि ये साफ पानी है, उसी रीति से सभी विश्वासियों को 2 कोरिन्थी 5:1 में, क्योंकि हम जानते हैं നോക്ക്, ആദ്യം തന്നെ പറയാണ് നമ്മൾ അറിയുന്നു. देखो അല്ലേ? वचन कैसा शुरू हुआ, हाँ। हम जानते हैं। എന്താണ് അറിയുന്നത്? क्या जानते हैं? जब हमारा पृथ्वी पर का डेरा सरी का घर गिराया जाएगा, हाँ। तो हमें परमेश्वर की ओर से हाँ। स्वर्ग पर एक ऐसा भवन मिलेगा हाँ। जो हाथों से बना हुआ घर नहीं, हाँ। परंतु चिरस्थायी है। Praise the Lord. അറിയുന്നു? क्या आप जानते हैं क्या? അറിയുന്നു. हमें हम जानते हैं।
അത് ആരറിയിക്കുന്നു? ये कौन हमें बताता है? ഇത് വരാനുള്ള കാര്യമാണ്. ये आने वाली बात है, विश्वासी के संबंध के आने वाली बात है. അല്ലേ? നമ്മൾ അറിയുന്നു. हम ये बात जानते हैं. എങ്ങനെ അറിയാം? कैसे हम जानते हैं? ആ പക്ഷെ എന്നിട്ട് സന്തോഷമില്ലാത്ത फिर भी आनंद नहीं है. आत्मा ने बताया, फिर भी आनंद नहीं है. സന്തോഷം ആത്മാവാണെങ്കിൽ സന്തോഷം ഉണ്ടായിരിക്കും. प्रियो, अगर आत्मा ने बताया है तो ही आनंद रहेगा. ദൈവത്തിന് നന്ദി പറയും. और हम प्रभु को धन्यवाद देंगे. ആ ശരീരം ഒരാൾ കണ്ടിട്ടില്ല, उस शरीर का खासियत क्या है? कोई आंखों ने देखा नहीं, ആരുടെയും ഹൃദയത്തിൽ വന്നിട്ടുമില്ല. किसी ने सुना भी नहीं, और किसी के मन में अभी तक ऐसा विचार भी नहीं आया कि ऐसा शरीर है वो. തന്നെ സ്നേഹിക്കുന്നവർക്ക് ഒരുക്കിയിരിക്കുന്നത് अपने प्रेम करने वाले लोगों के लिए हाँ। प्रभु ने जो तैयार करके रखा है, നാമോ परंतु हम ആത്മാവിൽ അറിയുന്നു. आत्मा के द्वारा हम जानते हैं. നമ്മൾ കണ്ടിട്ടില്ല, हमने देखा नहीं. പക്ഷെ അറിയുന്നു. दूसरा पहला कोरिन्थी 2:10 में हाँ। हम ये बात जानते हैं. നമുക്കറിയാം. हम ये बात जानते हैं. അറിയുന്നു അറിയുന്നു അറിയുന്നു. हम जानते हैं जानते हैं जानते हैं. ഓ എത്ര ശ്രേഷ്ഠമായ കാര്യമാണ്. कितना श्रेष्ठ बात है प्रियो. അതിന്റെ തന്നെ അതിന്റെ 5:6 വായിക്കുന്നത് 2 കൊരിന്ത്യർ दूसरा कोरिन्थी 5:6. अतः हम सदा ढाढ़स बांधे रहते हैं हाँ। और यह जानते हैं ये जानते हैं कि जब तक हम इस देह में रहते हैं हाँ। तब तक प्रभु से अलग है. അതും അറിയുന്നില്ലേ? ये भी जानते हैं ना. അതും അറിയുന്നത്. ये क्यों जान रहे हो? पवित्र आत्मा के हाँ। അപ്പൊ ആത്മാവിൽ അറിയാം. तो आत्मा में हम जानते हैं. ഇപ്പോൾ ഞങ്ങൾ अभी हम लोग എന്താണ് क्या हुआ? കർത്താവിനോടകന്ന് प्रभु से हम लोग शारीरिक रीति से हम लोग ആ थोड़ा दूर है, अलग है. പരദേശികളാണ്. क्योंकि और हम यहाँ पर परदेसी लोग हैं. എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? मतलब क्या है? നമ്മുടെ സ്വദേശം അവിടെയാണ്. हमारा गांव, हमारा जो नागरिकता का जो गांव, वो कहाँ पर है? स्वर्ग में. പക്ഷെ എന്നിട്ട് സന്തോഷമില്ല, फिर भी आनंद नहीं. അല്ലേ? അറിയുന്തോറും സന്തോഷം ഇങ്ങനെ നമ്മുടെ ഉള്ളിൽ തുടിക്കുകയാണ്. प्रियो, जितना हमने ये बात जानते रहेंगे उतना आनंद हमारे अंदर मगन होकर कूदते रहेगा. आमेन. നമ്മൾ പറയുന്നുണ്ട് കർത്താവിനെ ഞാൻ വിശ്വസിച്ചിരിക്കുന്നു. हम लोग कह रहे हैं कि मैंने प्रभु पे विश्वास तो किया है. പക്ഷെ പൗലോസ് പറയാം ഞാൻ ആരെ വിശ്വസിച്ചിരിക്കുന്നു എന്ന് ഞാൻ അറിയുന്നു. पौलुस ने क्या कहा? मैंने किस पर विश्वास किया है ये मैं अच्छी तरह से जानता हूँ. പക്ഷെ ഇങ്ങനെ അറിയുന്നവർക്ക് ഒരു കാര്യം കൂടെ അറിയുന്നുണ്ട്. और ये इस रीति से अगर हम प्रभु को जान रहे हैं तो एक और बात समझना चाहिए അത് അറിയാത്തത് കൊണ്ടാണ് പ്രശ്നം. कि ये अगर इस बात का अज्ञानता अगर हमारे अंदर रहा तो वही विश्वासी के लिए सबसे बड़ा धोखा है. അതും കൂടെ അറിയണം. तो ये बात भी जानना चाहिए कि शायद मेरे अंदर अज्ञानता या ज्ञान का कमी है. എന്ന് പറഞ്ഞാൽ मतलब क्या? നമുക്കൊന്ന് തെസ്സലോനിക്കർ पहला थेसलोनी അതിന്റെ 3:4 വാക്യം 3:4 വാക്യം. पहला थेसलोनी 3:4 पढ़ना, फिर 3 पढ़ना. क्योंकि पहले ही जब हम तुम्हारे यहाँ थे तो तुमसे कहा करते थे कि हमें क्लेश उठाने पड़ेंगे और ऐसा ही हुआ है जैसा कि तुम जानते भी हो. देखो, तुम जानते भी हो. എന്താണ് അർത്ഥം? क्या क्या मतलब है ये? ഈ ക്രിസ്ത്യ ജീവിതത്തിൽ ये मसीह जीवन में യേശു കർത്താവ് ഭൂമിയിൽ ജീവിച്ചപ്പോൾ यीशु मसीह जिस तरह ये दुनिया में जिया, യേശു കഷ്ടപ്പെടേണ്ടി വരുമെന്ന് യേശുവിന് അറിയാമായിരുന്നോ? यीशु मसीह को कष्ट उठाना पड़ेगा, दुख उठाना पड़ेगा, वेदना उठाना पड़ेगा. ये बात यीशु जानता था क्या? जानता था. उसी रीति से तुम भी जानते हो. നമുക്കറിയാം. क्योंकि वही जीवन, मसीह का वही जीवन हमारे अंदर है. वही रीति से हम भी जानते हैं. എന്ത്? क्या? कि हमें बहुत सा कष्ट, क्लेश, तकलीफ, विपत्ति होगा. ഇവിടെ പ്രശ്നം എന്താണെന്ന് അറിയാമോ? इधर विषय क्या है? ജീവിതത്തിൽ കഷ്ടത ഉണ്ടാകാതിരിക്കാൻ വേണ്ടിയാണ് യേശു എടുത്തു കൊടുത്തത്. हम लोग यीशु का नाम लेकर क्यों आए? मंडली में क्यों आते हैं? नासिक मंडली में क्यों आए? प्रभु हमारे जीवन में कोई भी तकलीफ, क्लेश नहीं आना चाहिए. ये मंडली में आएगा तो मालूम पड़े, इसलिए हम आ रहे हैं. ऐसा है क्या? അല്ല പിന്നെന്താ കഷ്ടതയിൽ സന്തോഷിക്കാത്തത്? फिर क्यों? अगर ऐसा नहीं है तो फिर क्यों हम लोग कष्ट में आनंद नहीं कर रहे? आमेन. കർത്താവ് എവിടെയാണ്? തന്റെ മുമ്പിലുള്ള ആ കഷ്ടത കണ്ടിട്ടും അവൻ സന്തോഷിച്ചു. प्रिय, प्रभु का खासियत देखो ना. जैसा हमने इब्रानियों 12 में पढ़ा, सामने रखा हुआ आनंद को देखकर, मतलब आनंद सामने देखकर प्रभु आनंद कर रहा है. वो तकलीफ और विपत्ति आया तो भी वो आनंद कर रहा है. सामने ही आनंद कर रहे हो. ഇതെന്തിനാണെന്നറിയാമോ? ये क्यों है? ശരിക്കും രക്ഷിക്കപ്പെട്ടവരാണോ അല്ലയോ എന്ന് തിരിച്ചറിയ പരിശോധനയാണ്. क्योंकि अभी हमारे जीवन में क्या सचमुच हम लोग नया जन्म हुआ है कि नहीं, उसका परखने का अवस्था कि मैं सचमुच प्रभु का हूं कि नहीं, वो जाने का अनुभव सही रीति यही है. വചനം ജഡമായി വന്ന യേശുവിനെ मतलब जिस रीति से वचन देहदारी हुआ, उस देहदारी यीशु को, അവന് ജഡത്തിൽ ക്ലേശം വന്നപ്പോൾ उस देह में प्रभु को जब तकलीफ और क्लेश हुआ,
പിതാവേ മതി ഞാൻ അങ്ങ് വരുവാ എന്ന് പറഞ്ഞ് പോവുകയായിരുന്നു. मतलब क्या है पिता बस हो गया, ज्यादा तकलीफ हो गया पिता, मैं आ रहा हूँ स्वर्ग में, ऐसा यीशु का प्रार्थना था क्या? അതേ ജീവനാണ് നമുക്ക് വന്നിരിക്കുന്നത്. वही जीवन हमको भी मिला है प्रियो. അതാണ് നമ്മളെ മത്തായി സുവിശേഷം 13:21 വായിക്കുകയാണ്. मत्ती का पुस्तक 13 का 21 21 വചന നിമിത്തം पर अपने बड़े जड़ न रखने के कारण वो थोड़ी दिन का है, और जब वचन के कारण क्लेश है, उपद्रव होगा, वचन के कारण होगा। क्लेश आया, विपत्ति आया तो वो लोग क्या हो गए? तुरंत होकर हाँ, वचन के खातिर ആ അപ്പൊ അവരെന്താ വിശ്വസിക്കുന്നത്, എന്താ അറിയുന്നത്? तो वो लोग क्या जान रहे थे? ഈ യേശുവിന് പുറകെ പോയ ഒരു ദുഃഖവും ഇല്ല, കഷ്ടതയില്ല. मतलब वो लोग तभी विश्वास करके मंडली में क्यों क्या सोच कर आया? यीशु पे विश्वास करेगा तो कोई भी तकलीफ नहीं होगा, क्लेश नहीं होगा, वैसा वैसा वचन पढ़ कर आए थे वो लोग. അത് വരുമ്പോ അവർ വിട്ടിട്ട് പോകും. फिर क्या हुआ? वचन की निमित्त कष्ट और क्लेश आया तो ठोकर रोकर वो लोग प्रभु को छोड़ दिया. അവരെ കർത്താവ് അറിയുന്നോ? ऐसे लोगों को प्रभु जानता है क्या? എനിക്കുള്ളവരെ ഞാൻ അറിയുന്നു എന്ന് പറയുന്നതിൽ അവരെ അറിയുന്നോ? प्रभु कहता है कि जो मेरे हैं मैं उनको जानता हूँ. वचन में लिखा है तो ऐसा मेरे लोगों को मैं जानता हूँ. मैं वो लोग है क्या? नहीं है. ദൈവം ആരെയാണ് അറിയുന്നത്? प्रभु किनको जानता है? അവൻ ജീവൻ കൊടുത്തവർക്ക് जिन लोगों को उन्होंने जीवन दिया അറിയാം. उन लोगों को प्रभु जानता है. ഞങ്ങൾക്ക് ചില ക്ലേശങ്ങളുണ്ട്. तो वो लोग ये भी जानेंगे कि इस दुनिया में हमको थोड़ा क्लेश है. പക്ഷെ ആ ക്ലേശം നമ്മളെ ദുഃഖിപ്പിക്കാനല്ല. परंतु वो क्लेश जो आ रहा है हमें दुखी करने नहीं. നമ്മള് 1 പത്രോസ് 2:8 വായിക്കുമ്പോൾ पहला पत्रोस 2 का 8 में हम पढ़ते हैं. 1 പത്രോസ് ठेस लगने का पत्थर और ठोकर खाने की चट्टान हो गया है, क्योंकि वे तो वचन को न मानकर ठोकर खाते हैं. നോക്കുക, അവർക്ക് അത് വചനം വിശ്വസിക്കാൻ കഴിയില്ല. तो ऐसे लोगों को वचन को मानने नहीं होगा. അവർക്ക് അത് ഇടർച്ചയാണ്. और वही पत्थर जो उद्धार का कारण है वो उन लोगों के लिए ठोकर का कारण बना. ദൈവം അവരെ അതിന് വെച്ചിരിക്കുകയാണ്. और प्रभु उसी के लिए रखा है उनको. അവർ അങ്ങനെയുള്ളവരാണെന്ന് കർത്താവിന് നേരത്തെ അറിയാം. कि ऐसे प्रकार के लोग है करके प्रभु पहले से जानता है. എന്നാൽ നമ്മൾ എങ്ങനെയാണ്? परंतु हम कैसे हैं? എങ്ങനെയാണ്? हम कैसे हैं? ജീവൻ जीवन पाने में. എന്നിട്ട് വചനം അനുസരിക്കാൻ. और फिर जीवन प्राप्त करके उस वचन के गहराइयों में जाने के लिए. അവിടെ നമ്മള് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 11:10 യോഹന്ന का सुसमाचार 11 का 10 में ഇടർച്ച അവിടെ ഇടറിപ്പോകുന്നത് ആരാണ്? വെളിച്ചമില്ലാത്തവൻ ഇടറിപ്പോകുന്നു. मतलब जो जिसपे ज्योति नहीं वो ठोकर खाता है. परंतु यदि कोई रात में चले तो ठोकर खाता है, നോക്കുക, आर खाता है വെളിച്ചം ഒരാൾ क्योंकि ഇരുട്ടിലാണ്. उसके पास प्रकाश नहीं. तो मतलब अंधकार में है तो और प्रकाश नहीं है तो ठोकर खाएगा. നാം ലോകത്തിന്റെ വെളിച്ചമാണ്. लेकिन हम लोग कौन है? हम लोग जगत के ज्योति है. കർത്താവ് ലോകത്തിന് വെളിച്ചമായിരുന്നു. जिस तरह प्रभु जगत का ज्योति था. Praise the Lord. आमेन. അതാണ് ജീവന്റെ പ്രസക്തി. यही है प्रभु का जीवन का खासियत जो हमारे अंदर भी आ चुका है. ഒരു അവിശ്വാസിയെ സംബന്ധിച്ചോളം एक अविश्वासी के संबंध में അവർ രക്ഷിക്കപ്പെട്ടു എന്ന് പറഞ്ഞാലും भले ही वो बोल रहा है कि मेरा नया जन्म हो गया है ഏത് സ്നാനപ്പെട്ടാലും और बपतिस्मा भी लिया, എവിടേക്ക് പോകുന്നു എന്ന് അറിയുന്നില്ല. वो नहीं जान रहे कि वो कहाँ जा रहा है. എന്നാൽ യേശുവിന് അറിയാമോ അവൻ എവിടേക്ക് പോകുന്നുവെന്ന്? यीशु जानता था क्या कि वो कहाँ पर जाने वाला है? പിതാവിനെടുക്കൽ. पिता के पास. അതുപോലെ उसी रीति से ആ ജീവൻ പ്രാപിച്ചവർക്കും അറിയാം. वही जीवन प्राप्त किए हुए उसके विश्वासी लोग भी അറിയാം. जानेंगे या जानते हैं എവിടെ പോകും? कि हम कहाँ जाएंगे? उसी पिता के पास. പക്ഷേ രക്ഷിക്കപ്പെടാത്തവർ परंतु जिसका नया जन्म नहीं हुआ है താൻ എവിടേക്ക് പോകുന്നു എന്ന് അറിയുന്നില്ല. वो नहीं जानता कि वो कहाँ जा रहा है. ഇവിടെ സാത്താന്റെ വഞ്ചനയാണ്. ये है शैतान का सबसे बड़ा धोखा. സാത്താൻ അറിയാമോ സാത്താൻ എവിടെ പോകുന്നു അറിയാമോ? शैतान जानता है क्या कि वो कहाँ जाने वाला है? ഏ? ഇരുട്ടിന്റെ മൂർത്തിയാണവൻ. वो कौन है? वो स्वयं ही अंधकार का मूर्ति है. वो അവൻ ഒരാളെ കണ്ണ് കുരുടാക്കിയാൽ वो क्या करेगा? वो लोगों का आंखों को अंधा करता है. ഇരുട്ടിലേക്കാണ് പോകുന്ന അറിഞ്ഞ അവൻ കർത്താവിലേക്ക് വരും. तो അപ്പോൾ अगर वो अंधा व्यक्ति अगर वो जान रहा है मैं अंधा हो गया, अभी मैं अंधकार में ही सदा जाऊंगा, ऐसा पहचान उसको मिल गया तो वो व्यक्ति खोजेगा ना ज्योति किधर है करके. ये नहीं समझने के लिए शैतान लोगों को अंधकार में ही डुबा के रखता है. കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ഇവൻ അറിയരുത്. എനിക്കറിയാവുന്ന ഇവൻ അറിയരുത്. मतलब जैसा शैतान जानता है कि मेरा अंधकार का कुंड मेरे लिए तैयार किया है, मैं जिन लोगों को बहका कर अंधकार में लोगों को अंधा करके रखा है, वो लोग नहीं जानना चाहिए. വെളിപ്പാട് പുസ്തകം 12:12 വാക്യത്തിൽ വായിക്കുന്നുണ്ട്. प्रकाशित वाक्य 12:12 में हम पढ़ते हैं. അവൻ അറിയാം. वो जानता है. വായിക്കാം. और उनमें रहने वालों मगन हो, हे पृथ्वी और समुद्र तुम पर हाय, क्योंकि शैतान बड़े क्रोध के साथ तुम्हारे पास उतर आया है, क्योंकि जानता है क्योंकि वो जानता है कि उसका समय थोड़ा ही समय
थोड़ा ही समय है, वो जानता है। ആ എന്നാ ഒരു പാവി लेकिन एक पापी സാത്താൻ കുരുടാക്കിയവനാണ്. जिसको शैतान ने अंधा किया, അവൻ അറിയാമോ എവിടേക്ക് പോകുന്നത്? वो जानता है क्या किधर जा रहा है? नहीं जानता। അപ്പൊ സഭയിൽ വന്നു കഴിഞ്ഞു, इसके लिए भले एक व्यक्ति मंडली में आया है, बोल रहा है, നമ്മൾ എവിടെ പോകുന്നതെന്ന് അറിയുന്നില്ലെങ്കിൽ ആ ജീവൻ പ്രാപിച്ചില്ല. तो वो कह रहा है, उसको बस जवाब नहीं कि मैं कहाँ जा रहा हूँ करके उसका उत्तर नहीं है, तो नया जन्म नहीं हुआ है। നമുക്ക് യോഹന്നാൻ സുവിശേഷം 12ന്റെ 35ഉം 36 വാക്യങ്ങളോട് വായിച്ച് അവസാനിപ്പിക്കാം. यूहन्ना का सुसमाचार 12 का 35 36 ആ കർത്താവ് പറയാണ്, प्रभु कहता है, हाँ। जल्दी पढ़ना। यीशु ने उनसे कहा, हाँ। ज्योति अब थोड़ी देर तक तुम्हारे बीच में है। हाँ। जब तक ज्योति तुम्हारे साथ है तब तक चले चलो। ऐसा न हो कि अंधकार तुम्हें आ घेरे। जो अंधकार में चलता है वह नहीं जानता कि किधर जाता है। നോക്കുക അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? आगे भी पढ़ना। जब तक ज्योति तुम्हारे साथ है, ज्योति पर विश्वास करो ताकि तुम ज्योति की संतान बनो। हाँ, बस बस उसका मतलब क्या है प्रियो? 12:8 വ്യക്തമായിട്ട് പറയുന്നുണ്ട്, 12 का 8 में स्पष्ट में लिखा है, ഒരുവൻ നിന്റെ പിന്നാലെ വന്നാൽ जो कोई भी अगर मेरे पीछे आएगा तो അവൻ ഇരുളിൽ നടക്കാതെ वो कभी अंधकार में नहीं चलेगा, ജീവന്റെ വെളിച്ചം, വെറും വെളിച്ചമല്ല, परंतु वो ज्योति में चलेगा, ऐसा नहीं, हाँ। जीवन का ज्योति में चलेगा। Praise the Lord. Amen। അവൻ അറിയാം वो जानता है ഞാൻ എവിടുന്ന് വന്നു, मैं कहाँ से आया ഞാൻ എവിടേക്ക് പോകുന്നു. और कहाँ की ओर जाऊंगा। യേശു ക്രിസ്തുവിന് 33 വർഷത്തെ ആ ക്രിസ്തു അറിഞ്ഞ കാര്യങ്ങളെല്ലാം നമ്മളെ അറിയിക്കാനാണ് ദൈവാത്മാവ് വന്നിരിക്കുന്നത്. प्रियो, यीशु मसीह 33.5 साल इस दुनिया में मनुष्य होकर जीते समय में वो जो भी बातें उनको मालूम है और उनको उनके पास था, वही सेम टू सेम चीज हमें भी देने के लिए पवित्र आत्मा आया है और वो सब ज्ञान दे रहा है जो यीशु में था। നമുക്കറിയാം, हम जानते हैं, ആരും നമ്മളെ ഉപദേശിക്കണ്ട. इस विषय में कोई हमको उपदेश देने का जरूरत नहीं है, समझाने का जरूरत नहीं है, അവന്റെ അഭിഷേകം തന്നെ क्योंकि उसी का अभिषेक उसको നമുക്ക് എന്ത് ചെയ്യുന്നു? हमें क्या करेगा, सब बातें हमें समझाएगा। Praise the Lord. मैं ഇനി കർത്താവ് വന്നാ പോവും. अभी प्रभु आएगा तो जाएंगे क्या? Praise the Lord. जो जानते हैं वही ആ, जाएंगे। അറിയുന്നു. ഹല്ലേലൂയ. Amen. Praise the Lord. കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കട്ടെ. प्रभु आप सबको सहायता करें। Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. बहुत ही आशीषदायक आनंददायक वचन हम सुन रहे थे। वो बहुत धन्यवाद है कि प्रभु सबका चेहरा चमक रहा है ना, क्योंकि इतना आनंद की बात सुना, इसके बाद में नहीं चमकेगा तो प्रेज़ द लॉर्ड। तो सबसे बड़ी बात क्या है कि कोई चमकना चाहेगा तो भी कई लोगों को नहीं हो सकता, कोई नहीं हो सकता, क्योंकि उदार नहीं। क्या नहीं हुआ? उदार। ये सबसे बड़ी बात है। हमारे जीवन में एक व्यक्ति अगर उदार पाया है उसमें प्रभु की आत्मा है और आत्मा का फल है आनंद। प्रेज़ द लॉर्ड। देखिए, हम एक समय में बहुत दुखी और निराश था, है ना, और जो प्रभु ने हमें क्या किया है, 30 भजन संहिता का 11 वचन में लिखा है, प्रभु ने हमारा वो दुख का रेट उतरवा करके आनंद का पटका बनाया। कौन सा आनंद का पटका है? वो है यशायाह नबी का किताब, उसका 60 अध्याय 61 अध्याय 61 का 10 में लिखा है उद्धार का वो वस्त्र। कौन सा? मैं यहोवा के कारण अति आनंदित उसका- होऊंगा। हाँ। मेरा प्राण परमेश्वर के कारण मगन रहेगा। आखिरी में, हाँ। क्योंकि उसने मुझे उद्धार के वस्त्र पहनाए। हाँ, कौन सा वस्त्र पहनाया? उद्धार का वस्त्र पहनाया। प्रियो, ये बहुत बड़ी बात है ना। जब हमने उद्धार के वस्त्र पहना है, यिर्मयाह नबी की किताब उसका 31 अध्याय का 13 वचन, यिर्मयाह उसका 31 का 13 वचन। इस समय उसकी कुंवारियां नाचती हुई हर्ष करेंगी हाँ। और जवान और बूढ़े एक संग आनंद करेंगे। हाँ। क्योंकि मैं उनके शोक को दूर करके देखिए, प्रभु हमारा शोक को दूर कब करेगा? जब वास्तव में प्रभु का लोगों का उद्धार हो जाएगा। ये सबसे बड़ी बात है। फिर वो शोक नहीं रह सकता, कभी नहीं रह सकता। मैं आपको एक बात बताना चाहता हूँ। आज आप सबके लिए एक औषध लाया है, मेडिसिन है, मेडिसिन। कोई पिएगी? थोड़ा एक आउंस पियो। एक आउंस डेली पिएगा तो बहुत अच्छा है, बहुत अच्छा है। फिर आपको थोड़ा पाउडर भी लाया है, लगाएंगे। क्या है औषध और एक क्या है? कुट्टी पाउडर है।
हाँ, आप लोग टुकड़ा के पीछे मत जाना, वो मैं बताता हूँ, वो बात को समझना है ना। जब नीति वचन किताब उसका 17 अध्याय का 22 वचन, ये औषध है। मन का आनंद अच्छी औषध है। हाँ देखिए क्या है, मन का आनंद, अच्छी औषध है। इससे अच्छा औषध है ही नहीं। कोई भी डॉक्टर के पास जाएगा तो इतना अच्छा औषध नहीं दे सकता जबकि आपका पेश आनंदित रह पाए। देखा बहुत बड़ी बात है ना प्रयोग, ये बात कोई आज प्रभु का आत्मा ने सिखाया है ना, ये बहुत बड़ी बात है हमारे जीवन में। और पाउडर, कुटकुरा पाउडर, उसका 15 अध्याय, 15 अध्याय का 13 वचन। मन आनंदित होने से हाँ मुख पर भी प्रसन्नता। हाँ देखा, कुटकुरा का देखो मन आनंद रहेगा तो क्या होगा, मुंह पर भी चमक आएगा। पाउडर डालने की जरूरत नहीं है ना, कुटकुरा से भी बढ़कर चमकता है। देखा, कुटकुरा से बढ़कर चमकने वाला, इतना अच्छा सुगंध भी है ना, कितना अच्छी बात है। आज मैं आपको बताऊं, आज लोग कुटकुरा पाउडर का पीछे जाता है, इसलिए प्रॉब्लम पड़ जाता। प्रभु को भी बहुत दुख होता है, क्योंकि है ना प्रभु ने दिया हुआ उसमें आनंदित हो रहा, दुनिया की बातों में नहीं, है ना। कुटकुरा लगा करके थोड़ा सा और अपने को गोरा बनाया बोल करके मतलब खुशी हो जाएगा तो प्रभु को दुख हो जाएगा, प्रभु को दुख हो जाएगा, है ना। वही मानो नीति वचन के 15 वचन पढ़िए, 15 के 15। दुखियारे के सब दिन दुख भरे रहते हैं, हाँ। परंतु जिसका मन प्रसन्न रहता है हाँ। वह मानो नित्य भोज में जाता है। देखा, वो नित्य भोज में जाता, मतलब उसको कभी कभी आनंद नहीं, वो हमेशा आनंदित रहता, हमेशा आनंदित रहता। प्रयोग एक बात है, इस जीवन की यात्रा में जरूर हमें कष्ट क्लेश आएगा, कष्ट क्लेश में हम आनंद कर पाएंगे भैया। कष्ट क्लेश हमारा उद्धार नष्ट नहीं कर सकता, कष्ट क्लेश हमारे उद्धार नष्ट नहीं कर सकता। अभी तो फिर हमारा आनंद का स्रोत क्या है, उद्धार है। हमारा आनंद का स्रोत हमें मिला हुआ उद्धार है। जब उद्धार नष्ट नहीं होगा तो फिर आनंद कैसे नष्ट होगा। प्रेज़ लॉर्ड। जब उद्धार किसी का उद्धार का आनंद नष्ट करवाना शैतान का लक्ष्य है ना। परंतु प्रयोग हमें एक बात जानना, हम उस उद्धार के अनुभव में रहेगा तो कोई भी परिस्थिति में हम आनंदित रह सकता। नहीं तो पौलुस ऐसा नहीं लिखता, फिलिपियों 4:4 आपको मालूम है जेल में है, वो बंदी गृह का पत्र है, बंदी गृह में होकर के लिखा, लेकिन वो क्या बोलता, प्रभु में सदा आनंद लो, है ना। जब वो बंदी गृह में नहीं, जब बाहर था, बड़ा क्लेश में था, तभी भी वो बोलने वाले एक शब्द मैं आपको मैंने चेतावनी के लिए बोलना चाहता हूँ। 2 कुरिन्थी 6 अध्याय का 10 वचन, 2 कुरिन्थी उसका 6 अध्याय का शोक करने वालों के समान है, हाँ। परंतु सर्वदा आनंद करते हैं। हाँ, सर्वदा शोक करने वालों की नहीं थे, लेकिन सर्वदा आनंद करता, सर्वदा आनंद करता। ये कितने बड़ी बात है भाई। उसका 7 अध्याय का 4 वचन भी पढ़िए, 2 कुरिन्थी 7 अध्याय का 4 वचन। मैं तुमसे बहुत हियाव के साथ बोल रहा हूँ, हाँ। मुझे तुम पर बड़ा घमंड है, हाँ। मैं शांति से भर गया हूँ, हाँ। अपने सारे क्लेश में आनंद से अति भरपूर रहता हूँ। अपनी सॉरी क्लेशों में भी आनंद में कैसे रहता, थोड़ा थोड़ा आनंद आता, ऐसा है क्या, भरपूरी में, आनंद का भरपूरी में। इसलिए मुझे मालूम है कई लोग वो सोचता है प्रभु का दास को क्या मालूम हमारा कष्ट क्या है। सही बात है, मेरे को नहीं मालूम, प्रभु को मालूम है ना। प्रभु का वचन में क्या लिखा मालूम है, वो एक शब्द भी पढ़ करके समाप्त कर लेगा। पहले पत्रोस 4 अध्याय का 13 वचन। पत्रोस क्या बोलता है, देखिए प्रिय, पर जैसे जैसे मसीह के दुखों में सहभागी होते हो, आनंद करो, आनंद करो, इससे उसकी महिमा के प्रकट होते समय भी हाँ। तुम आनंदित और मगन हो। हालेलुया। तो क्या करना चाहिए, रोते रहना, आनंद करना, आनंद। देखो हम आनंद रहना नहीं चाहता कौन, वो जो इधर बाटे के भाई आता वही है, वो कहीं ना कहीं नेगेटिव थॉट्स ला करके तुझे, तेरे साथ प्रभु प्रसन्न होता तो तेरा दुख आता
ऐसे कष्ट आता नहीं, ऐसा बोल करके नेगेटिव विचार ला करके हमारा कान में हूं बोलते रहता। फिर उसका बाद पर हमको विश्वास आता तो प्रभु ने दिया वो आनंद पहुंच जाता, क्योंकि हमने मौका दिया ना। शैतान को अवसर देखता है देता है ना, तभी तो प्रॉब्लम है। ना दो करके बोला, लेकिन हम बुलाता है कभी कभी। ओ कितना भारी बातें हुई। तो सबसे बड़ी बात क्या है कि एक व्यक्ति उदार पाया है कि नहीं। प्रभु ने बोला दुष्टात्मा तेरे अधीन होता है, उसमें नहीं आनंद बनाना, दुनिया का कोई भी बातों में नहीं आनंद बनाना, तुम्हारा नाम स्वर्ग में लिखा बोलेगा तो उदार पाया हुआ लोगों के नाम के साथ तेरा नाम ही लिखा है। ये बहुत बड़ी बात है। इसलिए वो निर्णय पा करके इसको बोला आज मर गया तो कहाँ जाएगा? हैं? हैं? कई लोग लौटाने लगा। प्रभु ने पोसा के द्वारा 10 आज्ञा दिया। कितना दिया? 10 है 12 है 15 ऐसे बात हो गई। थोड़ा आवाज बढ़ाकर पूछेगा तो अपना नंबर भी बढ़ जाता। ऐसा है क्या? नहीं। बहुत बात है हमारे प्रभु में कितना चाहता है। प्रभु में उस स्वर्गीय आनंद में हमेशा पाना चाहता है हर एक अवस्था में। और हम प्रभु ने पिता ने हमें मसीह में देखा, मसीह में देखा तो मसीह में ये सारा अनुभव है। परमेश्वर के राज्य का अनुभव, हमें पुत्र के राज्य में प्रवेश करना है। वो राज्य का अनुभव कितना अनोखा बात है। तो हम हमेशा आनंद तो पाना चाहिए, क्योंकि प्रभु की इच्छा है तो मतलब उस आनंद में बना रहने के लिए सबको सहायता करे। आइए समय अपने आगे वृद्धि करें। अभी तक प्रभु ने प्रभु के दासों को प्रभु का वचन से सुनाने में इस्तेमाल किया, बहुत सहमत के साथ उसकी आलोचना पवित्र लोगों तक पहुँचाने में प्रभु ने कृपा दिया। ये हमारे प्रति प्रभु का प्यार है। तो प्रभु के दासों को आने वाले दिनों में और भी अधिक सामर्थ्य के साथ प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल करने के लिए सब लोग प्रार्थना में रहेगा। इस समय हम अपने आप को समर्पण करके प्रभु को सारा महिमा देते हुए प्रार्थना में रहेंगे। अतुल में प्रार्थना में अगुवाई करेंगे।